सुखा कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे विधिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी विठोबा सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा
आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राकट्याने गोकुळवासी लोकांना झालेल्या सुखाचं वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबरा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तर पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची वचनायिका कमळापरी वचनायिका श्री संतांच्या माथाचरणावरील साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढल्यान्तरी प्रेम सुख गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राकट्याने गोकुळवासी लोकांची झालेली दिव्य अवस्था त्यांना झालेलं जे सुख आहे त्याचं वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात भगवान अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. तो सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी व्यापून राहतो. पण तोच परमात्मा भक्तांना आनंद देण्याकरिता सगुण साकार होऊन आला आणि गोकुळामध्ये बालरूप घेऊन प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याला सर्व लोकांनी पाहिलं. त्याला पाहून सर्व गोकुळवासी लोकांना विलक्षण आनंद झाला, विलक्षण सुख झालं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. लेखा म्हणजे लेखाजोखा, म्हणजे ते लिहून ठेवता येत नाही एवढं सुख झालं. त्याला अंतपारच शिल्लक राहिला नाही. अंतपार नाही लेखा. का बरं? तो परमात्मा नंदराजाच्या घरी बालकृष्ण म्हणून प्रत्यक्ष प्रगट झाला. बालकृष्ण नंदा घरी म्हणून आनंदल्या नरनारी, म्हणून सर्व नरनारींना आनंद झाला. मला आनंद व्यक्त करण्याकरिता या लोकांनी काय केलं? मग मला सांगतात गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. भगवंताच्या छंदात विभोर झाले महाराज. सर्वजण त्यांनी स्वतःला विसरले. भगवंताचं चिंतन सर्वजण करू लागले. का बरं असं होऊ लागलं? काय एवढा आनंद झाला? काय एवढे सुखी झाले? काय एवढा आनंदोत्सव साजरा करू लागले? तेवढ्या भगवंतानं त्या सर्व लोकांना छंदानं वेधून घेतलं. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. बरेच कानपाठ सुद्धा आहेत. मन मोहिले गोविंदे असं म्हणतात, पण गाथात असाच पाठ आहे. येणे वेधिले गोविंदे. या गोविंदानं सर्वांना अशा पद्धतीने वेधून घेतलं आणि म्हणून सर्व लोकांना विलक्षण असणारा आनंद प्राप्त झाला. म्हणून सर्वजण सुखी झाले. हा दिव्य असणारा भाव जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून पूर्ण करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा
सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्रतिवर्षी आपण सर्वजण अतिशय भव्य दिव्य असणारा हा भगवत चिंतनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो. श्री संत भाऊसाहेब महाराज यांच्या सेवेप्रित्यर्थ हा सोहळा आपल्या या ठिकाणी संपन्न होत राहतो. सर्वांना आनंद प्राप्त होतो. सर्वजण या माध्यमातून विलक्षण असणारा आनंद प्राप्त करतात. सप्ताहाचं आयोजन माननीय श्री प्रतापराव पाटील यांच्या आधिपत्याखाली हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. महाराज मंडळी समोर आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री कुलकर्णी महाराज आहेत, राऊत महाराज आहेत, धनंजय महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी आहेत. आणि सर्व महाराज मंडळींच्या आधिपत्याने सर्वांच्या तगणे नेतृत्वाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. आनंद मिळतोय. सर्वच तगणे सहभागी होत आहेत. आम्हाला घेण्याकरिता सुजित्राव आले होते की आमच्या गावचा सप्ताह आहे म्हणून आमच्या बरोबर चला म्हणून विशेष रूपाने सहभाग सर्वांचा दिसतो आहे. म्हणून सर्वजण आनंदात आहेत. तुमच्या आनंदात आम्हालाही सहभागी करून घेतलं म्हणून समाधान वाटत आहे. गोकुळातलं सुख वर्णन करून सांगायचं आहे. काय अभंग चिंतनाकरिता घ्यावा आज थोडं लवकर थांबायचं. दूर कथा चालू आहे, लवकर जायचं आहे म्हणून लवकर जर त्यांनी थांबायचं असेल तर अभंग आणि चरित्र दोन्ही बरोबरच चालावेत म्हणून हा सोपा आहे की जेणेकरून त्यांनी अभंगातही प्रवेश करता येईल आणि चरित्र पण सांगता येईल म्हणून हा अभंग चिंतनाकरिता निवडला. पण अभंगाला सामान्य समजू नका, तो मोठा दिव्य आहे. काय बरं त्याच्यामध्ये विशेषत्व वर्णन करून सांगितले म्हणजे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळात सुख झालं आणि त्या सुखाला अंतपार राहिला नाही. एवढं विलक्षण सुख गोकुळ असे लोकांना प्राप्त झालं. कसं काय प्राप्त झालं म्हणजे परमात्म्याचं प्राकट्य झालं. परमात्मा त्यांना भेटलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. परमात्मा भेटण्याची वस्तू आहे का? परमात्मा पाहण्याची गोष्ट आहे का? परमात्मा काय ऐकण्याची गोष्ट आहे का? त्याला काय स्पर्श करता येतो का? तो त्यांनी या चर्मचक्षुनं पाहता येतो का? परमात्मा या चर्मचक्षुचा विषय नाही. तो त्यांनी या डोळ्याच्या माध्यमातून पाहण्यासारखा नाही. कारण का तो त्याच्या सर्वांच्या पलीकडचा आहे. तो त्यांनी निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. अनेक साधू संतांनी अनेक प्रमाणांच्या माध्यमातून त्याचे वर्णन करून सांगितलं. तो परमात्मा सर्वात व्यापक आहे आणि त्याच्यासारखा सूक्ष्म सुद्धा दुसरा कोणी नाही. अनुरणीयान महतो महियान आत्मस्य जंतुर निहितो गुहायाम तमकृतो पश्यति वितशोका धातू प्रसादान महिमान आत्मन. म्हणून तो परमात्मा जो त्यांनी सच्चिदानंद स्वरूप आहे तो सर्व ठिकाणी व्यापक आहे. स्वतः शूद्र उपनिषदामध्ये असणाऱ्या श्रुतीनं त्याची व्याप्ती आणि त्याचं सूक्ष्मत्व त्यांनी दोन्ही गोष्टी वर्णन करून सांगितल्या. एवढा व्यापक असणारा तो परमात्मा पण एवढा व्यापक असून सुद्धा तो त्यांनी सर्व लोकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होऊ शकतो. त्याची व्याप्ती जर पाहायची असेल काय होतं, आपली दृष्टी व्यापक होत नाही म्हणून परमात्म्याची व्याप्ती आपल्याला कळत नाही. आपली दृष्टी त्यांनी परिच्छिन्न नाही म्हणून व्यापक असणाऱ्या परमतत्वाला आपण पाहू शकत नाही. दृष्टी व्यापक व्हावी, नजर प्राप्त व्हावी. परमार्थ हा नजरेचा असतो. माझा परमार्थ बाह्यांगाचा नसतो. परमार्थ नजरेने करायचा असतो. ज्याला परमार्थात पदार्पण केल्यानंतर नजर प्राप्त होते त्याला खऱ्या अर्थाने परमार्थ कळतो आणि परमार्थाचा आनंद सुद्धा त्यांनी घेता येतो. मग किती वर्ष परमार्थ केला, किती पंढरीच्या वाऱ्या केल्या, किती पारायणे केली, किती पाठांतर केलं, या सगळ्या गोष्टी त्यांनी जरी महत्वाच्या असल्या तरी सुद्धा किती नजर आली परमार्थातली हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. नाही तर मग करणीच्या नावे भलतेची करी उगीच काहीतरी करत राहायचं. जन्म त्यांनी अशा पद्धतीने निघून जाईल. म्हणून त्यांनी फक्त एवढं करण्याने मनुष्य स्वतःला पारमार्थिक समजतो. त्याला वाटतं बस मी म्हणजे मोठा परमार्थ करतोय. अरे हा मोठा परमार्थ नाही. मोठा परमार्थ तर व्यापक होणं. मोठा परमार्थ म्हणजे तुकोबऱ्यांसारखा. ते म्हणतात अनु अरुणिया थोकरा तुका आकाश आहे एवढा. ही अनुभूती आहे. परमार्थातला अनुभव आहे. परमार्थाकडे पाहत असताना अनुभवाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. अनुभव पाहिला पाहिजे. काय अनुभव आला परमार्थ करण्यामधून. मग तुकोबऱ्याने सांगितलं मी अनुरेणूहून त्यांनी सूक्ष्म आहे, आकाशापेक्षा व्यापक आहे, हा माझा अनुभव आहे. काय अनुभव आला म्हणजे गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. कलेवर नाम हे शरीर. हे त्याने हा प्रपंचच आहे. शरीर म्हणजे प्रपंचच आहे. याला व्यष्टी प्रपंच म्हणाला आणि दिसणारा समष्टी प्रपंच आहे. हा व्यष्टी आणि समष्टी प्रपंच दोन्ही पण त्यांनी कधी झालेच नाही. पण झाले म्हणतो आपण आणि विशेष रूपाने त्याच्याकडे लक्ष देतो आणि दुःखाला पात्र होतं. महत्वाची गोष्ट आहे. शास्त्र म्हणतं दुःखाला कारण कोण. दुःखाला कारण शरीर हे शास्त्राने सांगितलं. शरीराला कारण कोण म्हणे धर्माधर्म. धर्माधर्माला कारण कोण म्हणे त्यांनी रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण म्हणे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण म्हणे भेद ज्ञान. भेद ज्ञानाला कारण कोण आत्मज्ञान.
हे अज्ञान कारण आहे दुःखाला. मूळ कारण जर दुःखाचा शोधायचा प्रयत्न केला तर अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे. पण शरीराच्या ठिकाणी प्रत्यक्ष दुःख पाहायला मिळतं. का बरं? आपल्या ठिकाणी विपरीत दुराग्रह झालेला आहे म्हणून. आपण त्यांनी या शरीराला मी म्हणतो आहोत म्हणून आपण दुःखाला पात्र होतो. आणि शरीर मुळात त्यांनी आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा आणि बुजगा बने चोरा रक्षणार्थ असं तसे. पण देह जर खरा नाही तर देह संबंधाने असणारा पसारा तरी काय खरा असेल का? हे देह म्हणजे प्रपंचच आहे, याला व्यष्टी प्रपंच म्हणावं. आणि बाहेर दिसणारे हे जगत म्हणजे समष्टी प्रपंच आहे. या दोघांना गिळून टाकलं. तुकोबरा म्हणतात गिळवणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. दोन्ही गोष्टी सांगितल्या. कलेवर नाम शरीर आणि भवभ्रमाचा आकार म्हणजे जगत. या दोन्ही गोष्टी गिळून टाकल्या. कशाने गिळता आल्या? अहो ज्ञानाने गिळता आल्या. ज्ञानाला व्यापकत्व त्यांनी प्राप्त झालं. बघा ना, ती व्याप्ती परमात्म्याची कळाली पाहिजे. जशी जशी विचाराची उंची वाढत जाईल, जशी जशी वृत्ती आपली त्यांनी भगवत स्वरूपाला त्यांनी पाहण्याकरिता जाईल, तशी तशी त्यांनी महाराज खऱ्या अर्थाने ती व्याप्ती आपल्याला कळेल. मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्यासी, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला, असं आपण म्हणतो की नाही. मुंगी उडाली आकाशी. ही आकाशात मुंगी कशी काय उडू शकते आणि ती सूर्याला कशी काय गिळू शकते, याचा अर्थ लावला पाहिजे ना. मुंगी म्हणजे आपली वृत्ती. ही वृत्तीरूपी मुंगी त्यांनी महाराज उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. सूर्य म्हणजे परमात्मा रूपी सूर्य, परब्रह्म रूपी सूर्य. या वृत्तीला परमतत्वाला जाणलं आणि जाणून त्यांनी परमतत्वाची जेवढी व्याप्ती तेवढी व्याप्त झाली वृत्ती. तदाकार अवस्था वृत्तीला प्राप्त झाली. ही अवस्था प्राप्त व्हावी आणि ही अवस्था प्राप्त होणं हेच त्यांनी खऱ्या अर्थाने श्रेयस्कर आहे. हेच जीवनाचं सार आहे. आपण व्यापक व्हावं हेच जीवनाचं सार आहे. आपण स्वतःला फार थोडं समजतो, पण एवढं थोडं नाही. परमात्म्याला जर पाहायचा विचार केला तर फार तो व्यापक आहे. आपण एवढ्या पुरतच समजतो. एक म्हण आहे जुन्या लोकांची, एवढं एवढं तळ, त्याच्यात नंदी बैल खेळत, म्हणजे एवढं एवढं तळ. त्याच्यातच त्यांनी आपलं सगळा कार्यक्रमच्या डबक्यात आहे. आपण वेणपुळी सारखे उड्या मारतो होतो, आपल्याला वाटतं हेच आपलं विश्व आहे. नाही, याच्यापेक्षा फार फार मोठं आहे हे सर्व. आपण जिथे बसलो ना, 2x2 ची जागा समजा आपल्याला लागला, यालाच आपण विश्वास आहे. याच्यापेक्षा थोडं व्यापक जर झालं तर मग ही जागा कुठे आहे? म्हणे वासुंदा गावात आहे. हे वासुंदा गाव कुठे आहे? म्हणे पारनेर तालुक्यात आहे. हा पारनेर तालुका कुठे आहे? म्हटले नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्हा कुठे आहे? म्हणे महाराष्ट्र प्रांतात आहे. म्हणे महाराष्ट्र कुठे आहे? म्हणे भारतात आहे. भारत कुठे आहे? म्हणे आशिया खंडात आहे. हा आशिया खंड कुठे आहे? म्हणे पृथ्वीवर आहे. मग पृथ्वी कुठे आहे? ही पृथ्वी सूर्यमालिकेत आहे. लक्षपूर्वक आहे का मी काय सांग, मला व्याप्ती सांगायची आहे ना. तुम्हाला काला सोडून हे काय सांगतोय? काला सांगतोय, हाच काला आहे. त्याच्याशी एक प्रूफ होणं हाच काला आहे. महत्वाची गोष्ट आहे. मूळ काला तर हाच आहे. म्हणून त्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पृथ्वी कुठे आहे? म्हणजे सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिका कुठे आहे? आकाशगंगेत आहे. आकाशगंगा कुठे आहे? म्हणजे ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांड कसं आहे? ब्रह्मांड फार व्यापक आहे. पण त्या ब्रह्मांडा इतक्या व्यापक स्वरूपाला जर तुम्ही गेलात आणि तुमची 2x2 ची जागा जर पाहिली तर कुठे दिसेल मला सांगा? दिसणारच नाही. दर्या में खसखस, दर्या म्हणजे समुद्र, खसखस म्हणजे खसखशीचा दाना. जसा समुद्राच्या समोर खसखशीचा दाना काहीच किंमत ठेवत नाही, तसं त्यांनी मला त्या व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी आपलं हे छोटंसं अस्तित्व काहीच किंमत ठेवत नाही. पण आपण छोट्याशा अस्तित्वाला धरून आहोत म्हणून आपल्याला परमतत्वाचा स्पर्श होत नाही. म्हणून आपण व्यापक स्थितीला प्राप्त करून घेऊ शकत नाही. मग जीवनामध्ये काला केला पाहिजे. काला करणं म्हणजे काय? आपलं स्वतःचं अस्तित्व परमात्म्यामध्ये समर्पित करणं आणि त्याच्यात समर्पित करून असं एक होणं की पुन्हा वेगळं व्हायचं नाव शिल्लक ठेवू नये. याला जीव ब्रह्माख्य ज्ञान म्हणतात. जीवानं ब्रह्मरूप व्हावं हाच काला आहे. हा काला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. ते दिव्यत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. आपण त्यांनी स्वतःला एवढं व्यापक समजलं पाहिजे. तुकोबरा स्वतःच वर्णन करून सांगतात, हे संकोचोनी कार्य झाला असेला
म्हणतात वेड्या, अरे संकुचितून एवढा एवढा काय झालास, तू आपोषण घे ब्रह्मांडाचं. आपोषण हे नंतर घेतलं जातं, आधी आचमन असतं. जेवायला बसायच्या आधी हातात पाणी घेऊन त्यांनी आचमन करतात. मग आचमन केल्यानंतर जेवण करायचं, जेवण केल्यानंतर मग चूळ भरा म्हणतात लोक. चूळ नाही, त्याला आपोषण म्हणायचं. महत्वाची गोष्ट आहे. पण आपोषण त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे काय, जेव्हा खाऊन झालेलं आहे पूर्ण मग आपोषण करायचं. मग ब्रह्मांड खाऊन घ्यायचं मग आपोषण करायचं, हा त्यातला तात्पर्य अर्थ आहे. मग सगळं ब्रह्मांड गिळून टाकणं महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याशी एकरूप होणं हे केव्हा करता येईल, जेव्हा त्याच्याशी आपण त्यांनी समरस होऊन जाऊ, आपण त्यांनी त्याची शरणागती करू. तेव्हा भगवंताची शरणागती म्हणजे काय, माऊलींनी शरणागतीची व्याख्या सांगितली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. देवानं सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा परित्याग करून मला एकाला शरण ये, मी तुला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून देईन. सगळं पाप तुझं घालवेन, चिंता करू नकोस, काळजी करू नकोस, मा शुचः. ज्ञानोबरायांनी विशेष रूपाने सांगितलं शरणागती म्हणजे काय. पै आपुलेने भेदेवीन माझे जे जाणणे एकपण तया नाम शरण मज येणे का. आपुलेने भेदेवीन, आपण वेगळं न राहता भगवंताशी एकरूप होऊन जाणं, याचं नाव आहे शरणागती. आणि ही शरणागतीच खऱ्या अर्थानं परमात्म्याशी तदाकार करून टाकेल. आणि हाच खऱ्या अर्थानं काला होईल. काला 3 प्रकारचा असतो. एक आहे त्यांनी दही लाहीचा काला, दुसरा आहे हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. म्हणून हरिनामाचा खिचडी काला त्यांनी प्राप्त झाला पाहिजे. तो कशानं प्राप्त होईल म्हणे, आधी त्यांनी दही लाहीचा काला खा. हे जे काल्याचं कीर्तन आहे ना, हे दही लाहीचा काला त्यांनी दाखवतो. प्रतिकात्मक असणारा काला आहे. पण हा काला या पवित्र वातावरणामध्ये असणारा काला, भगवंताच्या सानिध्यात असणारा हा काला, संतांच्या सानिध्यात असणारा काला, याचा एक शीत जरी हाताला लागला तरी सुद्धा ब्रह्मानंद प्राप्त करून देऊ शकतो. फक्त एक शीत जरी हाताला लागला तरी सुद्धा त्यांनी महाराज विलक्षण आनंद प्राप्त होतो. भगवत नामचिंतन मुखातून सहज बाहेर पडू लागतं. मग तो हरिनामाचा खिचडी काला होईल. आणि हरिनाम चिंतन करायला सुरुवात केली की त्या नामचिंतनाच्या प्रभावानं आपलं अंतकरण शुद्ध होतं, आपलं अंतकरण निर्मळ होतं, आपलं अंतकरण पवित्र होतं. ते शुद्ध झालेलं, निर्मळ झालेलं, पवित्र झालेलं अंतकरण. हे बघा, परमार्थ करत असताना अशा दृष्टीनं पाहिलं पाहिजे परमार्थकडे. नाही तर सगळे म्हणतात भगवंताचं नामचिंतन करा, रामकृष्ण हरी म्हणा, भगवंताचं स्मरण करा, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण का करायचं हे सगळं, याच्यातून मिळणार काय आहे, या गोष्टीचा विचार आधी केला पाहिजे. तुम्ही जर त्यांनी निष्काम भावनेनं भगवंताचं नामचिंतन करत असाल तर त्या नामचिंतनानं आपोआप अंतकरण शुद्ध होईल, निर्मळ होईल. कोणाच्या काड्या कराव्याशा वाटणार नाहीत, कोणाची खलबत्ती कुटावीशी वाटणार नाहीत, कोणाची निंदा करावीशी वाटणार नाही, कोणाचं वाईट करावं असं वाटणार नाही, कोणाला दुःख द्यावं असं वाटणार नाही, षडयंत्र करावं असं वाटणार नाही, कपट करावं असं वाटणार नाही. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज भगवत नामचिंतनाच्या प्रभावानं होते. जास्त महत्वाची गोष्ट आहे. पण जो अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करतो त्याला आपणच स्फूर्ती निर्माण होती की वाईट वागायलाच नको, वाईट वागायलाच नको. वाईट वागल्यानं त्यांनी मलाही त्रास होतो, समोरच्यालाही त्रास होतो, वागायलाच नको. निर्मळ होतं अंतकरण. आणि एकदा का अशा पद्धतीने अंतकरण निर्मळ झालं, स्वच्छ झालं, पवित्र झालं, शुद्ध झालं, पावन झालं की मग ते सर्वज्ञ परमात्म्याला कळतं. आणि तो परमात्मा त्यांनी त्याच्याकरिता तरतूद करतो. तो काय करतो, तो स्वतःच बोध प्राप्त करून देण्याकरिता येतो. आपणच देव होय गुरु, आताच मागे शुद्ध दशमी झाली. मग परमात्मा स्वतः गुरु रूपानं प्रगट होतो. आणि गुरु रूपानं प्रगट होऊन त्यांनी तत्वबोध प्राप्त करून देतो. त्याला सांगतो, बाबा अरे तू सामान्य नाहीस, तू देव आहेस, देवाची बरे, देवाची बरे. तू का म्हणे खरे तुम्ही अमर आहा खरे की पाहत होते न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तू देव आहेस असं त्याला सांगितलं जातं. तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस असं ज्या जीवाला कळतं त्याला त्यांनी महाराज परमात्म्याशी एकरूपता साधता येते. आणि ही जी एकरूपता आहे, जीवानं परमात्मा स्वरूपाचं चिंतन करत त्याच्याशी एकरूप होणं, हाच खऱ्या अर्थानं काला आहे. आणि हा काला प्राप्त करून घेण्याकरिता माणसाचं जीवन प्राप्त झालं, महत्वाची गोष्ट आहे. पण कसा प्राप्त करून घेता येईल हा काला, कशा पद्धतीने तिथपर्यंत गेलं पाहिजे, म्हणून त्याने हे ज्ञानानंतर प्राप्त होणारा काला, ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी मोक्ष स्वरूपाचा हा काला प्राप्त करून घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी त्यांनी महाराज ज्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचंय, ज्याच्याशी एकरूप व्हायचंय, त्या परमात्म्याला त्यांनी ज्ञानपूर्व स्थितीमध्ये त्यांनी भजलं पाहिजे. साधू संतांनी भक्तीला प्राधान्य दिलं महाराज. ते म्हणतात तुम्ही जर या मुद्द्यापर्यंत जाणार असाल, तुमच्या डोळ्यासमोर हे टार्गेट असेल, तुमचं ध्येय जर हे असेल, तुमचं गंतव्य स्थान जर हे असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तिथपर्यंत जाण्याकरिता तुम्ही प्लॅन केला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अहो साधं त्यांनी एखादं घर बांधायचं म्हणलं तर आधी प्लॅन करावा लागतो की नाही. एखादं लग्न जर घरात करायचं असेल मोठं तर आधी प्लॅन करावा लागतो, काय केलं पाहिजे, कुठं कार्यालय घेतलं पाहिजे. सप्ताह जर करायचं म्हटलं तर 10 मिटिंगा घ्याव्या लागतात. मग त्यांनी सप्ताह ठरतो की आधी निर्णय करावा लागतो की बस असं केलं असं होणार आहे.
मग हे सगळे सामान्य व्यवहार जर करण्याकरिता आधी प्लॅन करावा लागतो, तर मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मुक्त होण्याकरिता प्लॅन करायला नको का? काय प्लॅनिंग केलंय आपण? थोडा विचार करा ना मनामध्ये. माझं बोलणं खरं आहे की खोटं जरा तपासून पहा. मी काय म्हणतोय लक्षात ठेवा. आपण फक्त त्यांनी सगळे करतायत तसं करतोय. सगळे गंध लावतात आपण लावतो, सगळ्यांनी माळ घातली आपण घातली, सगळे रामकृष्णारी म्हणतात आपणही म्हणतो, सगळे वारीला जातात आपणही जातो, सगळे पोथी वाचतात आपणही वाचतो. पण याच्यातून मिळवायचं काय? नजर जर आपल्याला प्राप्त झाली नसेल तर मग आपण कशी तिथपर्यंत जाणार? जीव ब्रह्माऐक्य ज्ञानाच्या काल्यापर्यंत प्लॅनिंग केलं पाहिजे, प्लॅन केलं पाहिजे आणि वेळोवेळी स्वतःला तपासलं पाहिजे, तपासित राहिलं पाहिजे की मी आता त्या साधू संतांनी तुकोबारांनी ज्ञानोबारांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताचं नामचिंतन करतोय. पण हे नामचिंतन करत असताना त्याचं फल सांगितलं अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची पवित्रता. असं माझं झालंय का? बरं ते जर झालं असेल तर त्याचा पुढचा विचार केला पाहिजे. मग मी बोधाला पात्र झालो का? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करून नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. असं मला झालंय का? या सगळ्या गोष्टींचा विचार अंतःकरणापासून त्यांनी करावा आणि मग हळूहळू क्रमशः त्या मुद्द्यावर जावं आणि मग त्यांनी संतांनी केलेला बोध त्यांनी अंतःकरणामध्ये साठवावा आणि मग खऱ्या अर्थाने व्यापक स्थिती प्राप्त करून घ्यावी. मग तो परमात्मा आपल्याला कळेल, त्याच्याशी एकरूपता साधेल, जन्माची सफलता होईल, खऱ्या अर्थाने काला साध्य होईल. हाच काल आहे. म्हणून त्यांनी आधी काय केलं पाहिजे तर त्या परमात्म्याच्या सगुण रूपाकडे पाहिलं पाहिजे. नाही तर फक्त ज्ञान घेण्याकरिता जर जात असाल तर नाथ महाराज म्हणतात ज्ञानाने सगुण ओस केले. निश्चित ज्ञान जर करत फिरले तुम्ही आणि भगवंताचं चिंतन केलं तर ज्ञानाने सगुण ओस होईल ना महाराज. म्हणून तिथपर्यंत जाण्याकरिता काय केलं पाहिजे? भगवंताच्या सानिध्यात केलं पाहिजे. तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे, त्याच्याशी बोलायला शिकलं पाहिजे. आपलं साकडं भगवंता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझं ऐका, मी काय सांगतोय. परमार्थ करायची त्यांनी प्रक्रिया सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. ज्याला काही समजत नाही, आम्हा नकळे वेद नकळे पुराण शास्त्राचे वचन नकळे आम्हा, हे काही मला कळत नाही देवा, असं देवाच्या समोर जाऊन म्हटलं पाहिजे. देवा मला याच्यातलं काही समजत नाही. तो बुवा सांगत होता असं असतं तसं असतं, हे करावं लागतं, तत्वमसी महावाक्यानं अहम ब्रह्मास्मी, हे काही डोक्यात बसत नाही. मला यातलं काही समजत नाही, मग काय करायचं असेल माझं तू कर, असं देवाच्या समोर जाऊन म्हणावं. शांतपणे भगवंताबरोबर बोलावं. मग बोलून त्यांनी परमार्थाला सुरुवात करावी, देवाला सांगून परमार्थाला सुरुवात करावी. आता जर मी संपूर्ण जीवन माझं तुझ्या चरणावर समर्पित केलेलं आहे आणि तरी जर तुम्हाला सांभाळणार नसशील तर मग मात्र आता जर वायाला जात असेल, अधोगतीला जर जाईल तर त्याला जबाबदार मी नाही, त्याला जबाबदार तू आहेस, असं ठामपणे भगवंताला सांगावं. मग चालायला सुरुवात करावी आणि असे जर चालत राहाल मग मात्र त्याने तुमच्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी आल्याशिवाय राहणार नाही. ही सद्बुद्धी आहे. तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून दीपगलिका धाकुटी तर ते बहुतेजाती प्रगटी, तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून ही सद्बुद्धी होईल आणि मग आपण भगवत चिंतनाकरिता लागू. परमात्मा आपल्याला सगळं काही देण्याकरिता तयार होईल. काय करतो मग तो परमात्मा? त्याने विचार केला की या सगळ्यांना आपलं असं त्यांनी करायचं आहे, त्यांना बोध प्राप्त करून द्यायचा आहे. मग तो परब्रह्म स्वरूप असणारा, सर्व व्यापक असणारा परमात्मा तो त्याने भक्तांना बंधनातून मुक्त करण्याकरिता अवतार धारण करून देतो. सर्वांना मुक्त करण्याकरिता नामरूपात येतो. खरं तर नाम आणि रूप भगवंताच्या ठिकाणी नाही, पण नामरूप धारण करून येतो हा परमात्मा. तो नावाच्या पलीकडचा आहे, रूपाच्या पलीकडचा आहे. अस्तिहाते प्रिय सिंधू में नाम रूप जंजाल लखित आत्मस्वरूप निज होय तात्काल निहाल. अस्ति भाती प्रिय हा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये नाम आणि रूप ह्या लाटा आहे. नामरूप हे मायेचं आहे आणि अस्तित्व भाती तो प्रिय हे परमात्म्याचा आहे. तो सच्चिदानंद स्वरूप असणारा, अस्तिभाती प्रिय स्वरूप असणारा परमात्मा, ज्याच्या ठिकाणी नामरूप नाही तो परमात्मा नामरूप धारण करून येतो, बंधनात येतो. कशाकरिता बंधनात येतो? देवाला बंधन नाही पण बंधनात येतो. डोळ्यानं पाहता येत नाही पण पाहण्यास योग्य होतो, कानानं ऐकता येत नाही पण ऐकण्यास योग्य होतो. तो त्यांनी त्याला तोंड नाही बोलायला तरी पण बोलण्यास योग्य होतो, बोलतो. या सगळ्या गोष्टी परमात्मा त्यांनी करतो. बंधन धारण करतो कशाकरिता? अज्ञानात अडकलेल्या सगळ्या बंधनात अडकलेल्या सगळ्या जीवांना बंधनातून मुक्त करण्याकरिता परमात्मा स्वतः बंधन धारण करतो आणि येऊन त्यांनी महाराज त्यांना तत्वबोध प्राप्त करून देतो. सगळे गोकुळवासी लोक ब्रह्मज्ञानी झाले होते महाराज, सारे ब्रह्मज्ञानी झाले. काय केलं त्यांनी? तप केलं होतं का सायास केले होते तरी पण ब्रह्मज्ञान झाले. कसे काय झाले महाराज वर्णन करून सांगतात. हे लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान
गोळीच्या झाले ब्रह्मज्ञान केले वाचून जपतप जपतप केले वाचून ब्रह्मज्ञान सर्व लोकांना प्राप्त झालं. का बरं? ब्रह्मज्ञान देण्याकरिता तो स्वतः अवतीर्ण झाला म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझ्याकडे बघा, ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. आपण स्वतः मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणं आणि भगवंतानं स्वतःहून आपल्याला मुक्त करणं याच्यात फरक आहे की नाही? म्हणा काही न्याय सांगतो, दोन न्याय सांगतो. एक आहे करणे मरकट किशोर न्याय आणि दुसरा आहे मार्जार किशोर न्याय. मरकट म्हणजे माकड आणि मार्जार म्हणजे मांजर. तुम्ही ऐकतात ना? दोघांना पिलं होतात. माकडीला पण पिलं होतं आणि मांजराला पण पिलं होतं. दोघांना पिलं होत असतात. पण फरक आहे ना? मांजरीला जर माकडाला जर पिलू झालं तर ती माकडीन पिलाला समजून सांगते, बघ मला या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या माराव्या लागतात आणि तुला घेऊन त्या मी चालायचं म्हणजे एका हाताने तुला धरायचं, मग उड्या मारायचे सहज शक्य होत नाही. तुला जर जगायचं असेल, माझ्याबरोबर राहायचं असेल तर तू मला घट्ट धरून ठेव. तू मला धरून ठेवायचं, मी उड्या मारत नाही. जर तुझा हात निसटला, तू पडला, मेला, खलास, आपली जबाबदारी नाही. कोण म्हणतं? माकडीन म्हणते पिलाला. पिल्लूच आहे महाराज, ते पण ती आई आहे, महत्वाची गोष्ट. आता मांजराचं पिल्लू कसं नसतं. मांजराला 2-3 पिल्लं होतात फार तर, आणि जन्मल्याबरोबर त्या पिलाला त्यांची डोळे उघडत नाहीत, बंद असतात. ती आईला काळजी असते. ती आई काय करते? त्या पिलांना 7 घरं फिरवते. हे काय पुराणातलं नाही, हे तर काय प्रॅक्टिकल आहे म्हणा, सगळेजण पाहू शकतात. 7 घरं फिरवते. कशात फिरवते? म्हणजे दातात घेऊन फिरवते. तेच दात असतात ज्या दाताने उंदराचं ऑपरेशन करते. त्याच दाताने त्यांनी स्वतःच्या पिलाला उचलते, 7 घरं घेऊन फिरवते, त्याला सुरक्षित ठेवते. का बरं? तिला माहिती आहे या पिलांचा बाप, त्याचं नाव आहे बोका, तो नाश्त्यावरही 2-3 पिलं खाऊन जाईल. मग पिलाचं संरक्षण करण्याकरिता मांजर स्वतः तरतूद करते आणि 7 घरं पिलांना अशा पद्धतीने फिरवते. त्यांना डोळे उघडेपर्यंत त्यांचं संरक्षण करते. महत्वाची गोष्ट सांगते, माकडाचंही पिलू आहे आणि मांजराचंही पिलू आहे, दोघे पिलंच आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. माकडाच्या पिलाला जर जगायचं असेल तर स्वतःहून सायास करावे लागतील आणि मग त्याला जगता येतं. पण मांजराच्या पिलाला मात्र जगण्याकरिता स्वतःहून सायास करावे लागत नाही. मांजर स्वतःच त्याला सांभाळते. ऐकतात ना सर्वजण? मग मला सांगा, कोणतं पिलू झालं पाहिजे आपण? म्हणजे माकडाचं व्हावं का मांजरीचं व्हावं? मांजराचं होऊ नका, माकडाचं होऊ नका. कोणत्या पिलासारखं आपण झालं पाहिजे हे सांगा. माकडाच्या पिलासारखं जर व्हाल म्हणजे ब्रह्मज्ञान स्वतःहून प्राप्त करण्याकरिता अट्टाहास जर करत असाल तर माकडाच्या पिलासारखं होईल. हात निसटला तर पडावं लागेल आणि पुन्हा त्यांनी जन्म मरणाची परंपरा भोगावी लागेल. म्हणून माकडाच्या पिलासारखं जीवन जगण्यापेक्षा मांजराच्या पिलासारखं जीवन जगा. भगवंतावर स्वतःला समर्पित करून टाका. देवा, तुझ्या समोर माझं जीवन समर्पित आहे. माझं काय करायचं तू ठरव, मी ठरवणार नाही. मला मोक्षाला न्यायचं की परत जन्माला घालायचं की अधोगतीला न्यायचं मी ठरवणार नाही, तू ठरव. असं भगवंताला आपण सांगावं. आणि असं जर आपण त्याला सांगितलं तर जो न कळणारा परमात्मा, मनाच्या पलीकडे असणारा, वाणीच्या पलीकडे असणारा, शब्दांच्या पलीकडे असणारा, असा असणारा परमात्मा तो समर्पण केल्यामुळे प्रसन्न होईल आणि प्रसन्न होऊन स्वतःच आपल्याला सांभाळण्याकरिता येईल. पण जो त्यांनी कधीच सहजासहजी सामान्य बुद्धीला कळत नाही तो परमात्मा त्यांनी महाराज भक्तांकरिता हा सामान्य रूपानं व्यापक असून सुद्धा विशेष रूपानं प्रगत होतो. हे पाहण्यासारखं आहे. महाराज सांगतात, हे आला नावा रूपा
आणि सोपा झाला. अव्यक्तते आकारले रूपाले गुणवंत असे अनेक प्रमाणे पाहता येतील. देवानी रूप धरलेला आकार परमात्मा त्यांनी निराकार आहे, पण त्याला रूप साधू संतांनी धारण केले. त्यापेक्षा महाराज सांगतात होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, म्हणून ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. जसं भक्त व्हा म्हणेल तसं काही मला परमात्मा त्याच्या समोर प्रगट होतो, त्याला सांभाळण्याकरिता येतो. अनेक अवतार धारण करून आला. हा सत्य युगामध्ये त्यांनी नरसिंहासारखी वराहासारखी रूप धारण करून आला. हा त्रेतायुगामध्ये राम रूप धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याला अनेक भक्तांना आनंद दिला. हा झाडांनाच आलिंगन देत होता म्हणतात, झाडांनाच आलिंगन देत होता. झाडांना काय आलिंगन द्यायचं? माझी सीता म्हणून सीतेचा शोध घेत झाडाला आलिंगन देत होता. लोकांना वाटायचं झाडाला आले, झाडाला देत नव्हता मला, ते झाड नव्हते, ते मोठे ऋषीमुनी होते, तपस्वी होते, जे तपश्चर्या करून देवाची वाट पाहत होते, म्हणून त्यांना भेटत होता. हा विसरत नाही कोणाला त्यांना भेटण्याकरिता गेला राम रूपामध्ये. तोच परमात्मा द्वापार युगामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला कृष्ण रूपामध्ये. का आला, कसा आला, त्याचे सर्वांना त्यांनी दिव्य असणारं चरित्र ज्ञात आहे. खरं तर हा परमात्मा दुष्टांचं निर्दळन करण्याकरिता अवतार धारण करून येतो. आणि तेवढंच फक्त करतो असं नाही, हा भक्तांचा सांभाळ करतो. तो स्वतःच सांगतोय हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात मी त्यांनी अवतार धारण करतो. आणि कशाकरिता येतो तर धर्म संस्थापना करण्याकरिता येतो. धर्म म्हणजे काय? ज्याला त्याला ज्याचे त्याचे कर्तव्य सांगण्याकरिता येतो. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. म्हणून स्वतःचं कर्तव्य काय आहे, आपण काय कर्तव्य केलं पाहिजे. दोन प्रकारचे धर्म आहेत महाराज. एक आहे त्यांनी सामान्य धर्म आणि काय परमधर्म. सामान्य धर्म म्हणजे काय? आपण ज्या कुळात ज्या गोत्रात जन्माला आलेलो आहोत, ज्या परिवारात जन्माला आलेलो आहोत, त्या परिवारातल्या कुळातल्या गोत्रातल्या सगळ्या लोकांविषयी आपली जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी इमानदारीनं पाडणं याला त्यांनी सामान्य धर्म म्हणतात. आणि परमधर्म जर काय असेल, काय कर्तव्य आहे परमधर्म म्हणजे या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेणं ही त्यांनी परमधर्म आहे. हा परम कर्तव्य आहे. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो ते. खरं कर्तव्य काय आहे जन्माला आल्याचं तर विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठल पाहण्याकरिताच त्यांनी एक विठ्ठल देखलिया म्हणायचे अनेक अर्थ मला सांगतात. सगळ्या ठिकाणी एक विठ्ठलच भरलेला आहे असं पाहणं म्हणजे विठ्ठलाची एक देखलिया. किंवा जन्माला आल्यानंतर त्या विठ्ठलाचं दर्शन प्राप्त करून घेणं विठ्ठलाची एक देखलिया. असे आपण अर्थ त्याचे पाहू शकतो. विठ्ठलाला पाहण्याकरिताच जन्म प्राप्त झालेला आहे, हा धर्म आहे आपला. आपण त्यांनी मनात विचार केला पाहिजे की मनुष्य झालेला भगवत दर्शनाकरिताच झालेला हा आपला त्याने अधिकार आहे, म्हणून तो प्राप्त करून घेतला पाहिजे. परमात्मा येतो भक्तांना अशा पद्धतीने त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्याकरिता येतो. जसं स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी छातीला हात लावून प्रतिज्ञा केली होती स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं आपण सगळ्या भक्तांनी छातीला हात लावून म्हटलं पाहिजे भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे. तर लोकांना कुठे असं वाटतं महाराज देव प्राप्त झाला पाहिजे, देव भेटला पाहिजे, देव दिसला पाहिजे, देवाबरोबर बोललं पाहिजे, देवाची संगती प्राप्त झाली पाहिजे असं कोणाला वाटत नाही, म्हणून त्यांना भेटत नाही. पण ज्यांना ज्यांना हे वाटतं त्यांच्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो आणि त्यांना सांभाळतो. पण परित्राणाय साधूना त्यांचा सांभाळ करण्याकरिता येतो, त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. म्हणून द्वापार युगामध्ये हा परमात्मा कृष्ण रूपानं प्रगट झाला. दुराचारी जन्माला आले होते, दुष्टांचं घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता येणारा हा परमात्मा. याला त्यांनी महाराज पाहिलं पृथ्वीवर पापाचा भार झालेला आहे. दुराचारी जन्माला आले कंसासारखे जरासंधासारखे सगळ्या जगाला त्रास देऊ लागले. पृथ्वीला पापाचा भार झाला. ब्रह्मदेवाकडे विनंती केली. तिनं ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं आणि मग आकाशवाणीने सांगितलं देवकीच्या गर्भाईला भगवान देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह त्यांनी वसुदेवाबरोबर कंसानं करून दिला. विवाहातच विघ्न आलं, वरात मिरवत होता कंस. म्हणतात त्यांनी 1800 रथ दिले होते, 1800 रथ दिले होते, 200 दासी दिल्या होत्या, 1500 त्यांनी घोडे दिले होते, 500 हत्ती दिले होते, सुवर्ण अलंकाराने घोषित करून एवढं मोठं त्यांनी आंदन म्हणून दिलं होतं आपल्या बहिणीला. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःच सारथी झाला, वरात मिरवत होता. त्या वरातीतच विघ्न आलं. आकाशवाणी झाली कंसा मूर्खा वरात काय मिळवतोस, तिच्याच पुढे आठवा येऊन तुला मारणार आहे. घाबरला, भयभीत झाला, नाटक करत होता महाराज लोकांच्या समोर.
एवढं दान दिलं, बहिणीवर एवढं प्रेम करतो. जर हा खरोखर बहिणीवर एवढं प्रेम करत असता तर पुढचं पाऊल त्यानं उचललं नसतं. काय केलं त्यानं देवकीला मारण्याकरिता खडग आपल्या हातात घेतलं. मारणार आहे आता, इतक्यात वसुदेवाला हात पकडला. हातो तो धरला. वसुदेव 4 नीतीच्या गोष्टी समजून सांगितल्या. मग कंसानं दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. बंदीखान्यात टाकल्यानंतर त्यांनी महाराज यथाकाल देवकीला 6 लेकरं झाली. 6ची 6 कंसानं मारली. कीर्तनात घाई झाल्यानंतर लवकर होतात सुद्धा, मरतात सुद्धा ते. म्हणून त्यांनी घाई घेऊन झाले 6 लेकरं आणि मारले सुद्धा. 7वा गर्भ आला, तो योग मायेनं त्यांनी पळवला. रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला तिथे रोहिणीला पुत्र झाला. त्याचं नाव आहे बलराम. बलभद्राचं प्राकट्य झालेलं आहे. आणि आता अष्टम गर्भरूपाने परमात्मा प्रगट होणार आहे. तो त्यांनी महाराज असा आपल्यासारखा जन्माला येत नाही. मग काय काय व्हावं लागतं? तो परमात्मा त्यांनी दिव्य रूप धारण का. आपण सगळेजण आईच्या गर्भात असतो. खाली डोकं केलेलं असतं, वरती पाय असतात. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कवनापुढे सांगावे. म्हणून त्यांनी नाका तोंडात कृमी किडे असतात. गर्भवासाचं दुःख मोठं कधी नाही. असं आपल्याला भोगावं लागतं. देव तसं भोगत नाही. तो दिव्य आहे. त्याचं जन्मकर्म त्यांनी दिव्य आहे. तो स्वतःच वर्णन करून सांगतो. म्हणून दिव्य त्यांनी रूप धारण करून येतो. प्रकाश रूपानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने साठवला गेला. देवकीचं तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे कंस व्याकुळ झाला. देवदेवतांनी कारागृहात येऊन गर्भस्तुती केली. आता अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. म्हणून त्यांनी महाराज श्रावण महिना आला. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला, त्याच्यात अष्टमी तिथी आली. त्याच्यात बुधवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. चंद्रबळ त्यांनी भगवंताला त्यांनी योग्य आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहे. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये त्यांनी पडला. तो प्रकाश पाहून वसुदेव देवकी त्यांनी पाहू लागले. काय होत आहे? पाहता पाहता त्या प्रकाशाने दिव्य आकृती धारण केली. आणि जगन्नियंता परमात्मा त्यांनी महाराज चतुर्भुज रूप धारण करून 8 वर्षाची मूर्ती घेऊन वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. नमस्कार केला म्हणे, देवा जगाचा मालक आहेस, चतुर्भुज होऊन आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालास. कसं काय आलास सांग. आम्ही काही तपश्चर्या केली नाही, काही साधना केली नाही, तरी पण त्यांनी भेटलास. सांगितलं मागच्या जन्मातली आठवण करून दिली. तुम्ही साधना केली. या जन्मात जरी दिसत नसली तरी गत जन्मातली साधना त्यांनी मी पाहून तुमच्यावर प्रसन्न झालो होतो. कृष्ण आणि सुतपा तुम्ही होतात. 1000 वर्षाची तपश्चर्या तुम्ही प्रसन्न झालो. काय पाहिजे तुम्हाला? म्हणे देवा तुझ्यासारखा मुलगा होता. मग भगवान म्हणले माझ्यासारखा मीच आहे, दुसरा कोणीच नाही. मग मीच येणार आहे. 3दा म्हटले तथा असतो तथा असतो तथा असतो. मग 3 वेळेला तथा असतो त्यांनी म्हटल्या कारणाने 3दा यावं लागलं. म्हणून कृष्ण आणि सुतपाच्या घरी मी कृष्णी गर्भ होऊन आलो. तेच तुम्ही कश्यप आणि आदिती झालात. मी तुमच्या घरी वामन होऊन आलो. आणि तेच तुम्ही आता वसुदेव देवकी आहात. मी तुमच्या घरी कृष्ण रूपाने त्यांनी प्रगट झालेलो आहे. फक्त यायचं आपलं ठरलं होतं, थांबायचं काही ठरलं नव्हतं. मी थांबणार नाही, मला जायचं आहे. म्हणजे कुठे जायचं? मग भगवान सांगू लागला. नंदाच्या घराला पतले गोकुळाला, नंदाच्या घराला पतले गोकुळाला, नंदाच्या घराला पतले गोकुळाला, नंदाच्या घराला पतले गोकुळाला, माया उपसनी हेवी बदली माया उपसनी हेवी बदली नंदाच्या घराला पतले गोकुळाला, नंदाच्या घराला पतले गोकुळाला, नंदाच्या घराला पतले गोकुळाला, नंदाच्या मला गोकुळाला जायचं, तिथे घेऊन जा. म्हणे देवा एवढा मोठा तुला न्यायचं कसं? मग भगवंतानं सगळी तरतूद केली होती. मनसे रक्षपाला पेण्या मुडीले सगळी तरतूद केली. मी आता लहान होणार. देव लहान झाला. देवकीनं भगवंताला त्यांनी मांडीवर घेतलं. स्तनपान करू लागले. दुसऱ्या क्षणाला आठवलं, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जणी कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारी. म्हणून त्यांनी घाईघाईनं वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. भगवंताला उचललं. वसुदेवजी महाराजांनी उचललेला कमळापती, पायाची बंधने गळती, बंधनं गळून गेली. द्वारपात झोपे गेले. कुलपदांनी गळालेले आहेत. एक टोपली जवळ आली. देवाला टोपलीत घेतले. डोक्यावर त्यांनी घेतलेला आहे. रस्त्यानं चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. हे बघा, या प्रत्येक गोष्टीमध्ये काय भाव आहे.
प्रत्येक गोष्टीत भाव आहे. आता भागवत कथा चालू आहे तिथे ते सांगून आलोय सगळे, पण थोड्याशा वेळात सगळे भाव कसे त्यांनी सांगावेत महत्वाचे. आता महाराजांचं म्हणणं आहे की महाराजांनी बऱ्याच वेळा संपर्क केला की महाराज पुढच्या वर्षी भागवत कथा करा. जरी ते म्हणत असले तरी सुद्धा भंडारा डोंगरावर जर त्यांनी कार्यक्रम दरवर्षी असतो तो जर चालू असला तर मग मात्र कार्यक्रम करता येणार नाही. म्हणून त्यांनी असं भागवतामध्ये दिव्य असणारे विशेष असणारे भाव आहे ते पाहण्यासारखे. बघा ना, परमात्म्याला उचलल्याबरोबर बंधनं मिळून गेली. कसं काय करावी परमात्म्याला उचलल्यावर बंधनं? परमात्मा म्हणजे बोध आहे. ज्या दिवशी जीवनामध्ये परमबोध प्राप्त होतो, अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं, त्या दिवशी बंधनं आपोआपच मिळून जातात. म्हणून त्यांनी बंधनं मिळाली. हा त्यातला भाव आहे. पाऊस पडू लागला म्हणजे पाऊस कशाचा? आनंदाचा पाऊस पडतो आहे. आता सर्व गुणोपेत काल परमशोभना भागवतात वर्णन आहे. म्हणून सर्वांना आनंद झाला. त्या काळाला आनंद झाला, दिशांना आनंद झाला, वायुदेवाला आनंद झाला, वरुण देवाला आनंद झाला, जलदेवतेला आनंद झाला. सर्वांना आनंद झालेला आहे. आनंद विभोर आहेत म्हणून पाऊस पडू लागला. आनंदाचा पाऊस पडतो. यमुनेला पूर आला, तो पूर सुद्धा आनंदाचाच पूर त्यांनी वाहतला. आणि आता वसुदेवजी महाराज त्या पुरातून आपल्या मुलाला घेऊन निघालेले. कुठे जायचंय? म्हणे गोकुळात जायचंय. गोकुळात जाण्याकडे देवानं स्वतः सांगितलं मला गोकुळात जायचं. गोकुळात जाण्याकरिता आधी त्यांनी अलीकडचा तट सोडावा लागून मग पलीकडच्या तटावर जावं लागेल. अलीकडचा तट म्हणजे प्रवृत्तीचा तट आहे. आणि गोकुळातलं सुख जर भोगायचं असेल तर निवृत्तीच्या तटावर गेल्याशिवाय गोकुळातलं सुख प्राप्त होत नसतं. म्हणून निवृत्त झालं पाहिजे. तुम्ही ऐकत ना सर्वजण, निवृत्त होणं म्हणजे सेवा निवृत्त होणं. कशी सेवा? आजपर्यंत लोक संसाराची सेवा करतात ना जन्मभर. सरकार सुद्धा म्हणतं की हे बरेच दिवस सेवा करतात, ठराविक वयाचं यांचं त्यांनी कालखंड झाला यांना घरी पाठवा म्हणजे सेवा निवृत्त. वयाच्या 58 वर्ष त्यांनी झाले की सरकार म्हणतो तुम्ही घरी जा. खरं सांगा बरं, सरकारने सेवा निवृत्त केल्यानंतर लोक खरंच निवृत्त होतात का? ऐकण्यासारखी गोष्ट. खरं सांगायचं, इमानदारीने सांगायचं. बघा, कोणी सेवानिवृत्त व्हायला मागत नाही. सगळेजण त्यांनी संसारात त्यांनी परत परत डोकं घालण्याचा प्रयत्न करतात. खरं तर परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, हरीचं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संसारातून निवृत्त झालं पाहिजे. निवृत्त झाल्याशिवाय त्यांनी महाराज अशा पद्धतीने परमसुख प्राप्त करून घेता यायचं नाही. म्हणून यमुनेच्या अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर जायला निघाले म्हणजे काय? प्रवृत्ती तट सोडून दिला आणि निवृत्ती तटाकडे जाण्याकरिता निघालेले आहेत. निवृत्त तट विशेष गोष्ट आहे, कारण तिथे राहणारे जे सगळे आहेत ते सामान्य नव्हते. ते सगळे तपस्वी आहेत. तपश्चर्या करून त्यांनी प्रगट झाले होते आणि सर्वांना आस लागली होती भगवत दर्शनाची. गोकुळामध्ये परमात्म्याला जायचं. तो गोकुळ शब्दाचा अर्थ सर्वांनी अनेक वेळेला ऐकला. गो नाम त्यांनी इंद्रियंकुळ नाम समूह, इंद्रियांच्या समूहाला गोकुळ म्हणून चाललं. जरी श्री गुरूंच्या माध्यमातून त्यांनी बोधरूपी परमात्मा प्राप्त झाला असला तरी सुद्धा त्या परमात्म्याला जर भोगायचं असेल तर त्याला भोगण्याकरिता त्यांनी महाराज इंद्रियांच्या माध्यमातूनच भोगावं लागेल. तसा त्यांनी भोगता यायचा नाही. डोळ्यानं पाहावं लागेल. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. साधू संत इंद्रियांना उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर इंद्रिय सुद्धा असे उतावळे होतात महाराज भगवंताला पाहण्याकरिता. तुकोबारायांचा अभंग आहे आखाती म्हणतात, माझ्या इंद्रियांची लागले भांडण म्हणतील कान रसना झाली करती तळमळ हस्तपाद भाड नेत्रासी दुकाळ पडला थोर. नेत्राला सुद्धा त्यांनी मोठा दुष्काळ पडलेला. कधी त्यांनी परमात्म्याचं दर्शन होईल असं त्यांनी डोळ्यांना वाटतंय. दिव्य असणारी स्थिती सगळ्या इंद्रियांची आहे. इंद्रियांना कासावीस भाव निर्माण व्हावा भगवंताला पाहण्याचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मला गोकुळातलं सुख सांगायचं आहे आता. त्याच्याकरिताच अभंग घेतला की लवकरात लवकर जाता यावं. आधी तुम्ही ऐकलेत ना, गो शब्दाचा अर्थ तो इंद्रिय आणि कुळ नाम समूह. इंद्रियांच्या समूहाला गोकुळ असं म्हणतात. आणि कुठे आनंद झालाय? गोकुळात आनंद झालाय. म्हणजे नेत्राला आनंद झाला, म्हणजे कानाला आनंद झाला, म्हणजे मुखाला आनंद झाला, म्हणजे हाताला आनंद झाला, म्हणजे पायाला आनंद झाला, म्हणजे मनाला आनंद झाला. एवढ्या ठिकाणी आनंद झाला. इंद्रिय हे सगळे 11 इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, त्याच्यामध्ये 11वं मन आहे महाराज. या सगळ्या इंद्रियांना आनंद त्यांनी प्राप्त झाला. केव्हा प्राप्त होईल आनंद? का प्राप्त होईल आनंद? का आनंद? का एवढ्या लोकांना सुख झालं? त्याचं कारण आहे या सगळ्या लोकांनी त्यांनी विचार केला होता की देव पाहायचा. डोळ्याने विचार केला देव पाहाय. तुम्ही ऐकतात ना माझं म्हणणं? मला त्याच्यातून काहीतरी सांगायचंय तुम्हाला, निरोप द्यायचा आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. गोकुळवासी लोकांचं म्हणणं काय होतं? देव पाहायचा. गोकुळवासी लोकांचं काय म्हणणं होतं? देवाबरोबर बोलायचं. गोकुळवासी लोकांचं म्हणणं काय होतं? देवाचा अंगसंग प्राप्त करून घ्यायचा. असं त्यांना वाटत होतं. म्हणून हा म्हणत होता नंदाच्या घराला माझं नाही गोकुळाला. ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्याकडे जात. झालं माझं बोलणं. आता त्यातला भाव आहे असं आपल्याला वाटतं का हे आपल्या मनाला विचारलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना? सांगा बरं, डोळ्याला वाटलं का खरोखर देव पाहावं म्हणून? जरा प्रॅक्टिकली विचार करा माझ्या बोलण्याचा. उगाच 2 तास मी तुमच्या घेण्याकरिता आलो नाही. तुम्हाला महत्वाचं सांगायचंय.
भगवान भेटेल सुद्धा आपल्याला, पण कधी भेटेल? आपल्या डोळ्यांना आस लागली पाहिजे देव पाहण्याची. वाटुले पाहता शिनले डोळुले, दाविसे पावले कैव डोळा. डोळ्यांना शीन आला पाहिजे देव भेटावा म्हणून. वाटतं का कधी आपल्या डोळ्यांना? आणि जर वाटत असलं तर स्वतःच्या मनाला विचारायचं, कोणत्या दिवशी आपण देवाची वाट पाहतो? किती वाजता पाहत होतो आणि किती वेळ पाहत होतो? बरं तोंड कोणत्या बाजूला गेलो होतो? वर गेलो होतो का खाली गेलो होतो? पूर्वेकडे पाहत होतो का पश्चिमेकडे पाहत होतो? कोणी वाट पाहायला मोकळं नाही. कारण लोकांना हा परमार्थच वाटत नाही. लोकांना फक्त पोथी वाचणं हाच परमार्थ वाटतो. लोकांना फक्त गब्बर वाजवून तुमच्यासमोर मी सांगतोय मला वाटतं हाच परमार्थ आहे. आणि तुम्ही फक्त कानाने ऐकता, 2 तास त्यांनी ऐकता, मस्त माना डोलवता, खुश होता, तुम्हाला वाटतं हाच परमार्थ. अरे हाच परमार्थ नाही. खरा परमार्थ याच्यापेक्षा वेगळाच आहे मला. हे फक्त ऐकण्यानं माणूस परमार्थिक होत नाही. हे फक्त सांगितल्यानं माणूस परमार्थिक होत नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. हा त्यांनी प्रवचन केल्यानं परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती व्हायची नाही. महत्वाची गोष्ट आहे. मग काय प्रॅक्टिकल करावं लागेल? काय प्रॅक्टिकल करावं लागेल? आपल्या डोळ्यांना आस लागावी लागेल देव पाहण्याची. आपल्या कानाला आस लागावी लागेल देवाला आपल्याला हाक मारायला म्हणून, भक्ता तुझ्याकरिता आलो, त्याच्या मुखातले शब्द ऐकण्याकरिता आपण उतावळे झालं पाहिजे. आपल्या हातांना त्यांनी आस लागली पाहिजे. तुकोबा म्हणतात, तू काय म्हणे माझ्या आसामध्ये बाया तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा देवा, तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावले तुले. काय करू? असं कधी झालं का आपल्या हातांना? म्हणजे रात्री झोपलो मी हातच माझ्याशी बोलायला लागले. म्हणजे काय? हाताला चैनच पडत नाही. आता जोपर्यंत देव प्राप्त होत नाही, देवाला मी भेटत नाही, तोपर्यंत हात बाकीचं काही कामच करायचं नाही म्हणतात. जेवायचं सुद्धा नाही म्हणतात तो. असं कधी झालं का हाताने राजीनामा दिला म्हणजे जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत जेवायचंच नाही? सगळ्या लोकांना भाकरी जातात, सगळे लोक भरायला सुरुवात करतात, घराढोर असतात सगळे, काही त्यांनी शिल्लक राहत नाही, कोणी वाट पाहत नाही. आणि आपण वाट पाहत नाही म्हणून परमात्मा येत नाही. पक्क लक्षात ठेवा. बोलणं ऐकण्याकरिता सामान्य संसारातले लोक त्यांनी संसाराचा एक शब्द ऐकायला मिळाला की खुश होतात. पूर्वीच्या काळात त्यांनी लग्न व्हायचे म्हणजे आताही होतात, पण पूर्वीसारखे नाही होत. पूर्वीच्या काळात असायचं, विवाह झाला तर पती पत्नी 4-4, 5-5 वर्ष एकमेकावर बोलत नव्हते. तुम्ही ऐकतात ना, जुनी माणसं इथं आहेत, बोलत नव्हते. सगळ्या लोकांच्या समोर बोलायचं नाही, मोठ्या माणसांसमोर बोलायचं नाही, अशी त्यांची अवस्था होती. आमचे भाऊ सांगायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते सांगायचे. ते द्रष्टांत फार रंगून सांगायचे, मला तसं सांगता येत नाही, पण सांगतो मोडका तोडका तुमच्या समोर ऐका. संसाराचा शब्द ऐकण्याकरिता माणूस किती कासावी शकतो. एक नांगर धरणारा मनुष्य होता, त्याचं लग्न झालेलं होतं. तो नांगर धरायला गेला आणि पहाटे त्यांनी नांगर धरला, ते काय कोणाच्या घरात धरत नाही. मग नांगर त्यांनी थोडासा झाला, दमला, तो दमला म्हणून त्यांनी नांगर उभा केला, झाडाखाली जाऊन बसला. शेतात त्यांनी गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये त्याचीच पत्नी, नवीन लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी त्यांनी शेण उचलण्याकरिता आली होती. आता तिने ते शेण उचलायचा कारण गमेल्यामध्ये शेण भरलं, उकिरड्यात नेऊन टाकलं. टाकल्यानंतर धप आवाज झाला. धप आवाज झाल्याबरोबर त्यांनी महाराज यांना ऐकला. तो म्हणला कोण आहे? तो तिकडून म्हणला कोण आहे? ही म्हणली मीच आहे. एवढंच झालं. तो नांगर धरायला गेला आणि ती शंभूर करायला लागली. 2 स्वतंत्र गोष्टी झाल्या. तो तिकडे गेला आणि पण हिला एवढा आनंद झाला महाराज, ते माझ्याशी बोलले. ते माझ्याशी बोलले. काय म्हणले? ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते म्हणले मी म्हणले मीच आहे. किती आनंद झाला तिला. भाऊ असे करायचे, ते कमी असं उचलायचं. मग म्हणायचे ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. अरे फक्त नवरा बोलला एक शब्द भर, फक्त नवरा एकच शब्द बोलला कोण आहे? ही म्हणजे मीच आहे. तरी एवढा आनंद झाला की तिचा आनंद गगनात मायना. लक्षपूर्वक ऐका. अरे मग सामान्य संसारातला नवरा एक शब्द बोलल्याने जर स्त्रीला एवढा आनंद होत असेल तर जगाचा मालक जर आपल्याबरोबर शब्दभर बोलला तर काय होईल महाराज? आपलं जीवन काही कृतार्थ होऊन जाईल. मग कधीतरी स्वप्न बघा ना, कधीतरी मनामध्ये असा विचार करा की भगवंतानं बोलावं, भगवंतानं मला हाक मारावी. भक्ता रात्रंदिवस त्यांनी माझ्याकरिता धावपळ करतोय, तुझ्याकरिता आलो. काही नाही, एक शब्द भगवंतानं बोला, कसा आहेस रे, बरात राहायस ना. एवढं बोललं तरी अंतकरण भरून येतं महाराज. महत्वाची गोष्ट आहे. मग त्यांनी हे झालं पाहिजे अंतकरणामध्ये, तेव्हा परमात्मा भेटेल. परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे बोलाचं भातन बोलाची कढी नाही. परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे काय चुटकीचा मांडव लावायचा नाही, त्याच्याकरिता कसमच व्हावी लागेल जीवाची. मग गोकुळ शब्दाचा अर्थ आधी लक्षात घ्या. गोनाम इंद्रिय आणि कुळनाम समूह. इंद्रियांच्या समूहामध्ये कसमस निर्माण व्हावी लागेल. इंद्रियांच्या समूहात भगवत दर्शनाची आस लागावी लागेल, तेव्हा भगवंतांनी त्यांना भेटण्याकरिता जाईल. लक्षपूर्वक ऐका. आपण देवाकडे जातो याच्यात काय कौतुक आहे माझं? आपलं कर्तव्यच आहे देवाकडे जाणं.
मग पुरुषार्थ कशात आहे? देवांना आपल्याकडे येण्यात पुरुषार्थ आहे. कोण म्हणताय? देव म्हणतोय नंदाच्या घराला मध्ये मी गोकुळाला मला तिथे नेऊन घाला. देव म्हणतोय मला त्यांच्याकडे जायचं. का बरं? त्याचं कारण ते सगळे वाट पाहत आहेत. त्या सगळ्यांना आस लागलेली आहे. ते सगळ्यांच्या अंतकरणात उत्कंठा आहे देवाला पाहण्याची, देवाला भेटण्याची, त्याच्यावर लीला करण्याची, क्रीडा करण्याची. म्हणून त्यांनी जाण्याकरिता निघाला. मायेच्या प्रभावाने सर्वजण झोपी गेले होते. वसुदेवानं त्यांनी महाराज पहिलं तिला जाऊन आपला पुत्र तिथे ठेवला. कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले. कन्येला आकांत केला. कंस त्यांनी धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटली. तिने सांगितलं तुझा लागी वधी उपजला मद आली. इकडे गोकुळवासी लोकांना त्यांनी महाराज परमात्म्याच्या प्राकट्याची बातमी सुनंदेकडून कळाली. सुनंदा नंदराजाची बहीण आहे. तिने भल्या पहाटे त्यांनी यशोदा राणीच्या समोर नीलमण्यासारख्या चमकणारा कन्हैया बघितला. त्याला पाहून विभोर झाली. यशोदेला जागू केलं, वहिनी जागे व्हा, तुम्हाला पुत्र झालेला आहे. लोक विचार करतील मनात झोपेत मुलगा झाला कसं काय होईल? तिथं माया प्रगट झाली. ती माया काय करते? कोणाला झोपी लावते माया? मग त्यांनी महाराज माया किम किम ज्ञानी नाम चेतांसी देवी भगवती ही सा बलाद्या कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती असं वर्णन आहे ना सप्तशतीमध्ये. म्हणून त्यांनी बलाद्या कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती बळजबरी ज्ञानी नाम चेतांसी ज्ञानी पुरुषांना त्यांनी ज्ञान देणारी जी माया आहे ना तीच त्यांनी महाराज सगळ्यांना आकृष्ट करून मोहात पडू शकते एवढं तिच्या सामर्थ्य आहे. सगळा गाव झोपी गेला होता. पण परमात्म्याच्या आगमनाने सर्वांना जाग आली. आणि मग सुनंदेने देवाला त्यांनी पाहिलं. यशोदेला जागा केलं. ती आनंद विभोर झाली. नंदराजाला सांगितलं दिली. नंदराजाने नवरत्नांची माळ सुनंदेला दिली. आणि सगळ्या गावात त्यांनी सांगू लागली गवळणी सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळा गाव वाटच बघत होता. त्यांचे डोळे तरसले होते, त्यांचे कान तरसले होते, त्यांचे हात तरसले होते. सकळ हे तुम्ही भागे की सवरा तुका म्हणे जीवा धीर नाही भूक लागली होती. तुका म्हणे मज लागले से भूक धावणी श्रीमुख दावी देवा. ही किती प्रमाण आहेत? मला गोड प्रमाण आहे. अशी अवस्था त्या लोकांची झाली होती. म्हणून सर्वांना कळालं परमात्म्याचं प्राकट्य झालं. सर्वजण नटून थटून शृंगार करून भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. आणि सर्व लोकांनी पाण्यात असणाऱ्या कन्हैयाला डोळे भरून पाहिलं. पाहायला बरोबर त्यांनी मला जेवढा आनंद सर्व लोकांना झाला, एवढं सुख सर्व लोकांना झालं की त्या सुखाची मोजदाद करता येईल एवढं विलक्षण सुख. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा विलक्षण सुख प्राप्त झालं. का बरं झालं? ऐकतात ना सर्वजण? त्याचं कारण ते वाट बघत होते. मला आपण वाट पाहिली पाहिजे. एखादा मनुष्य त्यांनी यावा असं आपल्याला वाटतं. मिलिटरीत गेलेला मनुष्य असावा. त्याच्या घरच्यांना त्याची यायची तारीख त्यांनी कळावी. आणि मग तो दिवसभरात कधी येऊ शकतो, कोणत्याही गाडीने येऊ शकतो हे त्यांना माहीत असावं. म्हणून सकाळपासून त्यांनी महाराज सगळ्या लोकांनी रस्त्याकडे पाहावं आणि हुरहुर हुरहुर त्याची वाट त्यांनी बघत बसावं. हे जसं आहे ना तसं त्यांनी महाराज भगवंताची सुद्धा वाट पाहिली पाहिजे. महाराज म्हणतात चुकलिया बाळ चुकलिया माता बाळ हुरहुरू पाहे. आई चुकल्यानंतर बाळ जसं हुरहुरू पाहत असं भगवंताच्या दर्शनाकरिता आपल्याला हुरहुर झाली पाहिजे. आपल्याला कर्म नये. हे मन वेडे रमतची नाही माझ कृष्ण भेटवा मन वेडे रमतची नाही. ज्या दिवशी आपलं मन कशातच रमणार नाही, ज्या दिवशी मन कशातच लागणार नाही
फक्त देवाची वाट पाहिल. काय करावं, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी अशी अवस्था होईल. गणवाजे गुणगुणा वारावा हे ऋणधुना भवतार कोहा काढा वेगे भेटावा का, अशी अवस्था ज्या दिवशी आपली होईल, आपण ज्याला त्याला विचारायला सुरुवात करू का परमात्मा भेटेल का, पुसावे सिंहाची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करेल मज काय लाज राखील. ज्याला बघेल त्याला विचारायला सुरुवात करतात, देव भेटेल का, देव भेटेल का. ज्ञानोबा कावड्या बरोबर सुद्धा बोली उडरे कावळू तुझे सोन्यानं मडविनं पाहुणे पंढरी राहू घरा काही येतील. दैवाताची उंडी देण तुझ्या तोंडी, असं आहे ना. सगळे प्रमाण तुम्ही पाहून घ्या. हे केव्हा प्रमाण तोंडातून बाहेर पडले असतील, जेव्हा अंतकरणामध्ये भगवत दर्शनाची आस लागली तेव्हा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सगळ्या गोकुळवासी लोकांना आस लागली होती आणि आशेनं त्यांनी वाट पाहत होते. परमात्मा प्रगट झाला आणि परमात्मा प्रगट झाला त्याला पाहण्याकरिता गेले आणि पाहिल्यानंतर एवढं सुख झालं की त्या सुखाची मोजदात करता येईना, त्याचा लेखाजोखा करता येईना. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, त्याचा अंतपार राहिला नाही, लेखाजोखा करता येईना. एवढं सुख सर्व लोकांना प्राप्त झालं. का बरं झालं असेल? जो शब्दांच्या पलीकडचा परमात्मा, आधी 15 मिनिटं केलेली बरोबर सगळ्यांच्या लक्षात आहे ना. जो सर्व व्यापक आहे, जो शब्दांच्या पलीकडचा आहे, तो परमात्मा, तो बालरूप धारण करून नंद राजाच्या घरी त्यांनी आला आणि म्हणून सर्व लोकांना आनंदाला महाराज वर्णन करून सांगतात. असं म्हणायचं म्हणलं आमचं नरड बाहेर गेलं आहे. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी परमात्मा बालरूप धारण करून कृष्ण होऊन नंदराजाच्या घरी आला. म्हणून सर्व नरनारींना आनंद झाला. आनंद व्यक्त करण्याकरिता सर्वांनी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. आनंद विभोर झाले महाराज सर्व. गुढी हे त्यांनी विजयाचं प्रतीक आहे, तोरण हे मांगल्याचं प्रतीक आहे. पण विजय प्राप्त झाला जणू काय. कशावर विजय प्राप्त झाला? परमात्मा प्रगट झाला की काळावर विजय प्राप्त करून घेता येतो. मग काळावर केलेली मात आहे गुढी उभारणं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. गुढ्या उभारल्या, गुढ्या उभारत जाव्यात. गुढी फार महत्वाची आहे. मागच्या कधी कालाच्या कीर्तनात गुढी सांगितली असेल तुमच्याकडे. गुढी उभारणी फार महत्वाची गोष्ट आहे. 700 वर्षापूर्वी गुढीचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं. अधोर्ध गुढी काढी प्राण नवाची पिंडी बांधोनी घाली होती मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे फेडोनी मन उघडे, बुद्धी मागलीकडे उगाचे पैसे. म्हणून त्यांनी गुढी 700 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. तिचा कुठेच संबंध लावायचा नाही. गुढीच्या वेळेला गुढीच उभारायची. पताक जी आहे ना खांद्यावर घेऊन आपण पंढरीला जातो त्याला पण गुढी म्हणतात. म्हणून त्यांनी मला एका नावाच्या 2 वस्तू जगात असू शकतात, नक्कीच असू शकतात. त्याच्याकरिता उदाहरण आपण सैंधवाचं पाहिलं होतं. सैंधव शब्दाचा अर्थ मीठ पण होतो आणि सैंधव शब्दाचा अर्थ घोडा पण होतो. मग त्यांनी घोडा आणि मीठ मग कुठं काय वापरायचं हे लक्षात आलं पाहिजे. वारीच्या वेळेला त्यांनी वारीची गुढी नेली पाहिजे आणि प्रतिपदेच्या वेळेला त्यांनी आपण दरवर्षी उभारतो ती गुढी उभारली पाहिजे. गुढी उभारणं गरजेचं. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली, विभोर झाले. का बरं एवढा आनंद सर्व लोकांना झाला असेल? हा परमात्मा प्रगट झाला आणि या परमात्म्याने सर्व लोकांना आपल्या छंदामध्ये वेधून घेतलं. अभंगाचं
छंद येणे दिले गोविंदे. भगवंतानं छंदात सर्व लोकांना वेधून घेतलं, आपलंसं करून घेतलं. त्यांना आपलंसं करण्याकरिता चाला. इथं लावायचा तो न्याय, मार्जार किशोर न्याय इथं लावायचा. मग जो ऐकला ना आपण मरकट किशोर न्याय आणि मार्जार किशोर न्याय, ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता निघालेली जी मंडळी आहेत ते स्वसामर्थ्यानं भगवंताला प्राप्त करण्याकरिता निघालेले आहेत. पण भक्तिशास्त्र मात्र तसं नाही. भक्तिशास्त्रामध्ये एकदा का भक्तानं भगवंताच्या समोर स्वतःला समर्पित केलं की मग परमात्म्यावर जबाबदारी जाते. तो परमात्मा स्वतःच त्या भक्ताला आपलंसं करून घेतो. पण हा जगन्नियंता परमात्मा गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सुंदर असणारे रूप माधुरी घेऊन आला. आपल्या स्वतःच्या रूप सौंदर्यानं रूप माधुरी सर्व लोकांना त्यांना आपल्यासं करून घेतलं, नवे छंद लावला आणि वेधून त्यांनी आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करून टाकलं. म्हणजे त्यानं स्वतः उद्धर होते. सोपा मार्ग हाच आहे मला की भगवंताला शरण जावं आणि भगवंतानं आपल्याला त्याचं करून घ्यावं. हा दिव्य असणारा भाव आहे. गोकुळवासी लोकांना भगवंतानं त्यांनी आपलंसं करून घेतलं. आपल्या जीवनामध्ये असा भाव त्यांनी प्रगट व्हावा याच्याकरिताच अट्टहास करून सांगतोय की भगवंताबरोबर बोलायला शिका, भगवंताच्या समोर अंतःकरण प्रगट करायला शिका. कधीतरी एकांतात बसून भगवंताबरोबर बोला तुम्ही. हे माझं म्हणणं ऐका. सगळ्यांच्या समोर विनंती करतोय मी हात जोडून. जर परमार्थात अग्रेसर व्हायचं असेल तर संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त असणारी ईश्वरीय शक्ती आहे जी सर्वज्ञ आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे, सर्व पाहते, सर्व ऐकते, सर्व करू शकते. तिच्या सामर्थ्य आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्या ठिकाणी आहे. तो हे सगळं मी बोलतोय हे पण तो ऐकतोय. तुम्ही माझ्याकडे पाहता तर मनात काय काय विचार करता हे पण तो पाहतोय. हा सर्वांचा साक्षीदार आहे. महत्वाची गोष्ट आहे. पण तो जर सर्वांचा साक्षी आहे तर सर्वांचं बोलणं ऐकू शकतो. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये त्यांनी उद्धरून जाण्याची तळमळ असेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरिता अट्टहास असेल, ज्याला भगवत स्वरूपता प्राप्त करून घ्यायची असेल त्याला बिनधास्त भगवंताच्या समोर बोलायचं, संकोच करायचा नाही.
देवासमोर बोलण्याकरिता तुम्ही फार शिक्षित असले पाहिजे, फार मोठे त्यांनी अमुक असले पाहिजे असं अजिबात नाही. तो सगळ्यांच्या बरोबर त्यांनी बोलू शकतो, सर्वांचं बोलणं ऐकू शकतो. म्हणून आपण आपल्या स्वतःला कमी समजायचं नाही, भगवंताबरोबर संवाद साधायला शिकायचं. मग तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये प्रगट होईल आणि प्रगट होऊन त्यांनी छंद लावून आपल्याला वेधून घेईल. तुका म्हणे छंदे येणे वेधले गोविंदे. या विप्रवासी लोकांचं म्हणणं जणू परमात्म्याने त्यांची जन्मोजन्मीची तपश्चर्या सफल झाली आणि म्हणून त्यांच्या समोर आला, त्यांना वेधून घेण्याकरिता लीला करू लागला. आता परमात्मा प्रगट झाला, या सर्व लोकांना वेधून घेतलं, पण कंसाला मात्र त्रास होऊ लागला. दुष्टा चळका पसोट्याला कंसानं षडयंत्र केलं, पुतनाबाईला भगवंताला मारण्याकरिता पाठवलं. पुतनेचा उद्धार भगवंतानं करून टाकला. शोषिले पुतना येणे मोहिलेले करू ज्ञानपरायवर्ण करू सांगतात. अहो वकीयम स्तनकाल कूटम जिघंसया पाय धक्केसारधी लेभेगतिम धातृचिताम ततोन्य कमवा दयालुम शरणं व्रजेन. भागवतात त्याचा निरवळा केलेला आहे. जी विष घेऊन मारण्याकरिता आलेली पुतना आहे, पण भगवंतानं तिचा उद्धार करून टाकला. तुवा सनकाधिकाचे निमाने असं त्यांनी दिव्य स्वरूप सांगितलं. त्यांनी कैवल्यासारखं पवित्र वैराळ सुद्धा तुझे अवतारी जाणो स्वतंत्र देतात मनसे पात्र पात्र कैवल्य असे पवित्र वैर्य आहे झाले. वैर्याला सुद्धा कैवल्य देतो, म्हणजे पुतना मारण्याकरिता आली होती, पण तिचा उद्धार परमात्म्याने करून टाकला. महाबळ नावाचा त्यांनी असुर आला, तो ब्राह्मणाच्या रूपात आला. माझ्या भगवंताला ब्राह्मण फार प्रिय आहेत, तो ब्राह्मणांचा भक्त आहे. नवे श्रीकृष्ण परमात्म्याला गो ब्राह्मण प्रतिपालक असं त्यांनी म्हटलं जातं. त्याच्यानंतर एकच राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवराय, की जो त्यांनी राजा गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. म्हणून त्याच्या समोर ही त्यांनी उपमा दिली जाते, तो गोमातेचा सांभाळ करणारा. छत्रपतींच्या समोर एक मनुष्य गाय कापत होता, हातच कापून टाकला महाराज. त्याचा महत्वाची गोष्ट आहे, हात कापणं हिंसा नाही का? आपण सगळी अहिंसावादी आहोत, पण आपल्याला अर्धच वाक्य माहित आहे, कोणीतरी सांगितलं, आपण तेवढंच पाठ केलं, अहिंसा परमो धर्म. अरे अहिंसा परमो धर्म हे अर्धच आहे, त्याचा अर्धांग वेगळा आहे. धर्म हिंसा तथैवच, पण हिंसा करणं हा सुद्धा धर्म आहे. तुमच्या डोळ्यासमोर स्त्रियांवर, लहान मुलांवर, गोमातेवर, ब्राह्मणावर जर तुम्ही अत्याचार करत असेल तर तुम्ही त्याचा विरोध करणं हा तुमचा धर्म आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. लोक हा विसरून गेले, म्हणून हा आचार सगळ्या जगामध्ये वाचतोय. पण अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच. म्हणून त्यांनी प्रेम केलं पाहिजे. की मुख आहे भगवंताची, ब्राह्मण भगवंताला फार प्रिय आहे, भगवंताचं मुख आहे. त्यानंतर त्यांनी म्हणत गोमाता भगवंताला फार प्रिय आहे, पण ब्राह्मणाच्या रूपात आला म्हणून जीवेच मारला नाही, त्याची विटंबना केली, त्याचा नकलीपणा घालून टाकला. जानवे तुतळे पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे. नागवाच कंसाच्या समोर गेला, जाऊ नको म्हणून सांगितलं, कंसानं ऐकलं नाही. कंसानं शकटासूर नावाचा असुर पाठवलं, बैलगाडीच्या रूपात आला. देवानं लात मारल्याबरोबर शकटासूर उंच आकाशात उडाला, धाडकन जमिनीवर पडला, छिन्न भिन्न त्याचे सगळे अवयव झाले. ही त्यांनी भोगमय असणारी प्रवृत्ती आहे, भगवंताच्या चरणस्पर्शाने निघून गेली. त्यानंतर तृणावर्त नावाचा दैत्य पाठवला, दैत्यो नामना तृणावर्त कंसभृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासेन वरभगम. भगवंताला उचलण्याकरिता सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपाने आला. सगळ्या गावामध्ये धूळ पसरली आणि सगळ्या गावात अंधार पसरला. धूळ म्हणजे रजोगुण आणि अंधार म्हणजे तमोगुण. भक्ताच्या अंतकरणामध्ये असणारा रजोगुण आणि तमोगुण हा भगवंताशिवाय दुसरा कोणी घालू शकत नाही. म्हणून परमात्मा प्रगट झाला आणि त्याने त्यांनी मला तृणावर्त धरून गेला, म्हणजे काय रजतम त्यांनी घालून टाकला. हा परमात्मा आता रांगू लागला, रांगतोय, रांगताना लीला करतोय. तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ तुम्ही देखील असं रांगता रांगता उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता त्यांनी महाराज मित्रांबरोबर खेळू लागला. त्याचे मित्र पण अतिशय सुंदर आहेत महाराज. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख ही त्याच्या मित्रांची नाव आहेत. विभोर होऊन गोपाळांबरोबर कन्हैया त्यांनी उड्या मारतात. हे सगळे लोक जीवापाड त्याच्यावर प्रेम करतात महाराज, फार प्रेम करतात. त्याच्या जीव ओढून टाकतात. एवढं त्यांनी यांचं विलक्षण प्रेम भगवंताच्या ठिकाणी आहे. गोपिकांचं विलक्षण प्रेम परमात्म्याच्या ठिकाणी आहे. यांनी सर्वांना आपलंसं करून घेण्याकरिता लीला करावी. काय करतोय हा लीला? आईने त्याला भल्या सकाळी जागा करावं, जागो मोहन करे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण लीला सांगायच्या असते, कृष्ण चरित्र सांगायचं असतं. आणि ते कोणत्या ना कोणत्या रीतीने जेवढं सांगता येईल तेवढं 2 तासात जेवढं बसेल तेवढं सांगा. पण जेणेकरून मूर्ती ठसावी आंतरिश्री आहे. कोणत्या ना कोणत्या रीतीनं भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये उभी राहील, आपल्या हृदयात उभी राहील असा प्रयत्न असतो. म्हणून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका, थोड्या करिता इकडे इकडे कोणी पाहू नका. थांबणार आहे मी आज, तेवढा इमानदार मी नाही वेळेत थांबायला, पण आता थांबण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. धावपळ करत जवळ आलो आपण आता. म्हणून हा सर्वांना वेधून घेण्याकरिता काय करतोय? आईनं त्यांनी महाराज भल्या पहाटे त्याला जागा करावं, जागो मोहन प्यारे. जागा झालं की त्याचे नित्यकर्म आटोपावे. स्वतःच्या हाताने आईने त्याला त्यांनी स्नान घालावं. रत्नजडीत असणारा सुवर्णाचा चौरंग असावा. त्या चौरंगावर त्यांनी कन्हैयाला बसवावं. बसून त्यांनी गंगाजळीमध्ये यमुनेचं पाणी घ्यावं, त्याच्यात गुलाबजल घालावं. सुंदर असणारं त्यांनी सुगंधी उठणं घ्यावं, त्याच्या अंगाला उठणं लावावं.
स्वतःच्या हातानं चोळून मोडून त्याला त्यांनी स्नान घालावं. स्नान झाल्यानंतर स्वच्छ त्याचं अंग पुसून त्याला पितांबर स्वतःच्या हाताने नेसवावं पिवळ्या रंगाचा. त्याच्या कमरेला त्यांनी शेला बांधावा, त्याला मांडीवर बसवावं, त्याचं गाल असं त्यांनी आपल्या हातात धरावा आणि स्वतःच्या हाताने त्याची केशभूषा त्यांनी सावरावी. माथा बाबरच होते, त्याच्या केसांची सुंदर असणारी रचना करून त्याच्या मस्तकावर मोर मुकुट ठेवावा. स्वतःच्या हाताने त्याच्या डोळ्यांमध्ये काजळ घालावं, त्याच्या कपाळावर मलियागिरी चंदन लावावं, त्याच्यावर केशराची उटी अशा पद्धतीने द्यावी, त्याच्या कानामध्ये कुंडल घालावी, त्याच्या मनगटामध्ये मनगट्या असाव्यात, त्याच्या दंडामध्ये बाजूबंद त्यांनी घालावे, कमरेला कमरपट्टा त्यांनी बांधावा, पायामध्ये त्यांनी पैंजण घालावेत, त्याच्या हातामध्ये बासुरी द्यावी आणि स्वतःच कन्हैयाकडे पाहावं, त्याची आलापाला घ्यावी, त्याला दिष्ट लागू नये म्हणून त्याच्या गालाला त्यांनी काजळाचा एक ठिपका अशा पद्धतीने ठेवून द्यावा. मग आईनं विचारावं, कान्हा भूक लागली का रे? मग त्यानं म्हणावं, मैया फार भूक लागली ग. मग त्याला पुन्हा त्यांनी मला स्वतःच्या हातानं लोणी खाऊ घालावं. कन्हैयानं लोणी खावं, वाटी हातात यशोदेच्या, लोणी स्वतः त्यांनी खातोय, पण असा हावरट आहे महाराज, यशोदा खाऊ घालते तरी चैन पडे ना. स्वतःच्याच हाताने त्यांनी लोण्याचा उंडा आपल्या हातात घेतला, तोंडाला लोणी लागलेला आहे, हातात त्यांनी लोण्याचा उंडा आहे. महिला म्हणतो, मैया एका जागेवर बसून आवडत नाही, मला खेळायला जायचं, मित्रांकडे खेळायला जाऊ का? मग तिने विचार करावा की खाल्लेला आहे पोटभर, आता खेळायला गेला तरी चालेल. एका हातात त्यांनी लोण्याचा उंडा घ्यावा, तोंडाला लोणी लागलेलं असावं, डोळ्यामध्ये काजळे आकर्ण असणारे नेत्र भगवंताचे आहेत, कानापर्यंत विस्तारलेले भगवंताचे नेत्र आहेत, मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्याच्यावर मोर मुकुट आहे, अतिशय सुंदर असणारी भगवंताची छबी आहे. त्याला पाहून त्यांनी यशोदा राणीने आलाबाला त्याची पुन्हा पुन्हा घेत राहावी. हा मित्रांबरोबर खेळण्याकरिता जावं, एका हातात बासुरी आहे, लोणी त्यांनी हातात आहे आणि गावात मित्रांना हाका मारत त्यांनी त्यांना पळावं, ए पेंद्या, ए वरद्या, ए वाकुड्या, ए सुदाम, ए श्रीदाम, ए मधुमंगल असं म्हणत सगळ्या गावात कन्हैयानं मोठ्या मोठ्यानं हाका मारावेत मित्रांना आणि त्याच्या या आवाजानं सगळ्या गोकुळवासी लोकांना कळावं की कन्हैया आलेला आहे. हातातली सगळी कामं टाकून गोकुळवासी लोकांनी दरवाज्यात यावं, खिडकीत यावं, गच्चीवर जाऊन उभं राहावं, अंगणात येऊन उभं राहावं, या कन्हैयाला पाहावं, पाहून पाहतच राहावं. या कन्हैयानं चालता चालता तिरक्या नजरेनं सर्वांकडे पाहून स्मित हास्य करावं आणि त्या हसण्यानं सर्वांचं चित्त आपल्याकडे खेचून घ्यावं. सगळा गोकुळ गाव त्याच्या हसण्यानं वेडा झाला होता, सगळा गोकुळ गाव त्याच्या बघण्यानं विभोर झाला होता. सर्व लोकांना त्याच्या दर्शनानं त्यांनी समाधी प्राप्त होत होती. असं विलक्षण असणारं प्रेम, असं विलक्षण असणारं सुख हा कन्हैया सर्व गोकुळवासी लोकांना देत होता. आणि पेंद्या वरद्या वाकुळ्या म्हटल्यानं पेंद्या वरद्याला फार आनंद होत होता. हे मधुमंगल म्हटलं की हा छोटासा ब्राह्मणाचा मुलगा जो त्यांनी भगवंताच्या दिशेने धावत यावा आणि सगळ्या मित्रांनी कन्हैयाच्या अवतीभोवती त्यांनी उभं राहावं. काय करायचं रे कन्हैया, आपण यमुनेच्या काठावर खेळूया. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी जाऊन आलो तिथे, तुमचं काय माहिती, जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला पाहायला मिळालं असेल यमुनेचं वाळवंट आहे, कन्हैयामध्ये उभा आहे, गोपाळ अवतीभोवती आहे आणि सगळ्या गोपाळांना म्हणतोय आपण खेळ खेळायचा आहे. खेळतोय यमुनेच्या काठावर, खेळे कान्हा यमुना तटी. आणि खेळ खेळता खेळता विभोर झालेला आहे, खेळता खेळता मातीच खाली म्हणतात यमुनेची. सगळे गोपाळ म्हणले आईला जाऊन सांगेन. म्हणलं त्यांनी आईला सांगणे तर बापाला भेट नाही म्हणलं कोणाला. मग बलराम दादांनी सांगितलंच घरी जाऊन आईला म्हणजे माती खातोय. मग सांगितलं कन्हैया काय करतोस, माती खातोस? नाही नाही म्हणला. मग तिने कान पकडला, हातात छडी घेतली, मारायला धावली. महाराज आई मारू नको गो, आई मारू नको गो. व्याकुळ झाला, कोण आहे, जगाचा मालक आहे, अनंतपुरी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि व्याकुळ म्हणतोय आई मला मारू नको ग. आज गेलं. मग त्याच्या मुखात अनंत ब्रह्मांड त्यांनी दिसू लागले. 14 भुवन गर्र करत त्यांनी फिरत आहेत. मारावया तिने उगारली काठी, भुवने त्या कोटी 14 देखे. 14 भुवनांचा साक्षात्कार भगवंताच्या मुखात होतोय. आईला कळालं हा देव आहे आणि देवालाही कळालं, आईला कळालं मी देव आहे. मग काय करावं, तिच्यावर परत मायेचा पडदा टाकून दिला आणि मग त्यांनी पुन्हा पूर्वस्थितीत आणलं. का बरं, आज जर तिला कळालं मी देव आहे तर उद्या माझा कान पकडणार नाही, मला त्यांनी छडीनं मारणार नाही, उंच असणार बसून माझी आरती ओळायला सुरुवात करील. मला असं व्हायचं नाही, याच्याकरिता मी आलो नाही. मी आनंद घेण्याकरिता आलेलो आहे आणि आनंद देण्याकरिता आलेलो आहे. सर्व गोपाळांना आनंद देतोय. गोपाळ मरतुकडे होते, सगळे पाहिलं त्यांना. म्हणजे कार्य मरतुकडे हात खायला भेटत नाही का, म्हणे सगळे डेरीला जातं. मग काय करावं, मग देवाने मंडळ स्थापन केलं, चौर विद्या प्रसारण मंडळ. मग गोपाळांना आकाशी घेऊन गोपिकांच्या घरात त्यांनी घुसायचं आणि रोज दह्या दुधाच्या तुपाच्या लोण्याच्या त्यांनी अशा पद्धतीने चोऱ्या करायच्या. ती चोरी त्यांनी झाली की गोपिकांनी यशोदेच्या घरी सांगण्यात जायचं, यशोदे अगं सांग गोकुळी राहावे का जावे, तुझ्या मुलानं सगळा धुमाकूळ घालून टाकलेला आहे, सगळ्या घरात पुसतो, दैविक चुकलोनी त्यांनी खातो, मडके फोडून टाकतो, असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. यशोदा राणीला ते सहन होईना. कन्हैयाचा कान पकडून त्याला सांगत होते, कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे कान्हा, लोकांच्या घरी जाऊ नको, चोऱ्या करू नकोस, असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. तरी पण कन्हैया ऐकत नाही.
गोपिका कारण सांगितल्याशिवाय राहत नाहीत. मग या कन्हैयाने त्यांनी विचार केला, माझं कारण सांगता काय, तुम्हाला अद्दल घडवली पाहिजे. हा कन्हैया गोपिकांच्या फक्त चोऱ्याच करत होता असं नाही, आता खोड्या सुद्धा करू लागला. काय काय खोड्या केल्या, अनंत खोड्या केल्या महाराजांनी. कोणाच्या तरी ढेरीवर नेऊन माठच नेऊन फोडला, आणून ताकाचा डेरा फोडला सैरा, त्यावर ढेरीवर त्यांनी ताकाचा डेरा फोडून टाकला. कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून टाकली आणि सगळ्या गावात सांगितलं, उद्या आपल्या गावात शिमग्याचं सोंग येणार आहे. शिमग्याच्या वेळेला सोंग यायचे पहिल्या वेळेस. मग त्यांनी मला अशा पद्धतीने सोंग येणार आहे. आणि मग ती गोपी तिचा तो प्रभावती, ती म्हणजे कसा माझ्या घरी येतो त्यांनी पाहते, मग तिचा घर नंबर लिहून घेतला आणि तिच्याच घरात घुसला. आणि मग त्यांनी दाढीची विणीची कचकटून गाठ बांधून टाकली आणि पळून गेला. सगळे पोरं त्यांनी तयार होते. सकाळी त्यांनी हुर्रे हुश्या म्हणायला. मग सगळे दरवाजा उशिरा उघडला 10 वाजता. मध्ये बरंच आहे, सगळं टाळून सांगतोय. आणि मग त्यांनी मला निघाल्या. तर दाढीची विणीची गाठ नव्हती म्हणल्यावर बायसाहेब पुढे चालायला लागल्या, हे मागून चालायला लागले. आता त्या जागेवर 90चं स्पीड झालं, लेफ्ट राईट करायला लागला त्यांनी. हा त्यांनी पळूच लागला मागे, गवळण गर 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 गिरक्या मारी, गवळीवर बरोबर दाढी धरी, पोरं त्यांनी उड्या मारल्या, हुर्रे हुश्या. सगळ्या गावात त्यांनी धिंगाणा, कोठवरी सोसो धिंगाणा, अशी अवस्था त्यांनी झाली. कोणाचं लेकरू त्यांनी शेंड्या लागला बेरीमध्ये, देऊ टाकून काकू टाकू अशी लिला करलं. कोणाच्या रांगोळीवर जाऊन अशा पद्धतीने भेटू लागला. कोणाच्या जळकं दाखवून त्यांनी तोंडावर धरू लागला, 3 तोंडावर तुझ्या बापाचे घर असं त्यांनी म्हणू लागला. अनेक प्रकारच्या लीला हा कन्हैया त्यांनी करतोय. पण कशाकरिता या सगळ्या लीला करतोय, या सगळ्या लोकांचं चित्त आपल्याकडे वेधून घेण्याकरिता करतोय. म्हणून सगळे गोकुळवासी लोक भगवंताचं चिंतन करतायत. यशोदेला मात्र आता सहन होईना. ती म्हणली, बाळा आता फार त्यांनी त्रास देतोय, सर्वांना त्यांनी त्रस्त करून टाकले, घरी राहू नकोस, उद्या जाई वना, सगळे घेऊन गोधना गोमातेला घेऊन राहण्यात जा. मग कन्हैया गोमातेला घेऊन राहण्यात जाण्याकरिता निघाला. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटो समेरो मदन गोपाल. कन्हैया वनात त्यांनी जाऊ लागला. बासुरी त्यांनी वाजवतोय, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय. हा बासुरी वाजवतोय आणि बासुरी वाजवत वाजवत त्यांनी मनाला जातोय. ती बासुरी त्यांनी सर्व गोपगोपींच्या कानावरती यावी, त्यांनी देवाला त्यांनी पाहावं आणि दिवसभर भगवंताचं ध्यान करावं. हा त्यांनी देहुडाच्या मूळ आहे. हा कर्द तो त्यांनी अतिशय सुंदर, त्यांनी त्याचे जे चरण आहेत ते त्यांनी कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. तो देहुडा चरण म्हणजे एक पाय सरळ आणि एक पाय तिरका ठेवून त्यांनी उभा राहिलेला आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी सुंदर आहे. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलिंगयुक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्या कपाळावर मर्यागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी आहे. मस्तकावर सोनेरी रंगाची कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. कानामध्ये मकराकार कुंडली आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो आधारावर त्यांनी बासुरी ठेवून वाजवतोय. आधरम मधुरम वदनम मधुरम, सुंदर असणारा हा कन्हैया सर्वांना वेधून घेतोय. तर त्या नजरेनं पाहत वनाच्या दिशेनं त्यांनी जातोय. असं त्यांनी मला सर्वचे सर्व दिव्य चित्र गोपिकांना प्रत्यक्ष पाहायला मिळावं आणि गोपिकांनी अखंड भगवंताचं चिंतन करत त्यांनी समाधीस्थ व्हावं. हातातली सगळी कामं विसरल्या, कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, अशी मर्यादा संपून जावी, भगवंताचं चिंतन करावं, अशी अवस्था गोपगोपींची झाली. हा वनामध्ये त्यांनी महाराज गेला. तिथे गोपांबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळू लागला. खेळून झालं की मग भूक लागावी आणि भूक लागली की मग त्यांनी सगळ्या गोपाळांनी म्हणावं, कन्हैया काहीतरी खायला दे रे. मग त्याने सगळ्यांच्या त्यांनी शुगर एकत्र कराव्यात. काला करून त्यांनी महाराज सगळ्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घाला. 12च्या आत आलो नाही का आपण, वेळेत आलो असू द्या. तरी महाराजांनी मला सूचना सांगितली, ते त्यांच्याकरिता सांगायचंय मला, ते सांगतो ऐका. सगळ्या लोकांनी त्यांनी गोपाळांनी शुदूर आणावं, पण देवानं सांगितलंय बघा, माझे आहे तैसे पाहिजे म्हणून माझं जसं आहे ना त्यांनी नवनीत घेऊन आणले ते तसंच तसं त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही घेऊन या. मग सगळे गोपाळ घरी गेले. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे का. सगळे गोपाळ आपापल्या घरी गेले आणि आपापल्या मातांना सांगू लागले, मग या आज ना कन्हैयाला काहीतरी त्यांनी खायला मागितलंय, काहीतरी चांगलं कन्हैयाला खायला दे ना. आता जे चांगल्या घरचे होते, कोणी त्यांनी बासुंदी आणली, कोणी गुलाबजाम आणले, कोणी श्रीखंड आणलं, कोणी काय आणलं, वेगवेगळे त्यांनी सुंदर असणारे पदार्थ सगळेजण घेऊन आले. ब्राह्मणाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे मधुमंगल. शांडिल्य ऋषींचा मुलगा होता, त्याच्या आईचं नाव होतं पूर्णमासी काकी. हा मधुमंगल घरी गेला, गरीब परिस्थिती होती आणि आईला म्हणू लागला, मैया आज ना कन्हैयानं काहीतरी खायला मागितलंय, दे ना काहीतरी खायला. असं म्हटल्यावर ती स्तब्धच झाली. मधुमंगलाच्या मुखाकडे पाहत राहील. आई असं काय पाहतेस, दे ना मला, कन्हैया काहीतरी खायला मागतोय, मला घेऊन जायचं, सगळे गोपाळ घेऊन येणार, तू पण दे ना काहीतरी.
तरी काही बोलत नाही. तिच्या जवळ गेला आणि पुन्हा व्याकुळ होऊन त्याने म्हणताय मैया अगं दे ना गं काहीतरी खायला. तिनं बोलायला सुरुवात केली बाळा आपण गरीब आहोत रे. आपल्या घरी त्यांनी त्यांच्यासारखं काय खायला आहे. आपल्या घरी त्यांनी ताकाशिवाय दुसरं काही नाही. आपण ताक खाणारी माणसं गरीब परिस्थिती आहे. काय करावं. तरी म्हटलं काहीतरी दे. मग तिनेच विचार केला गरीब झालो म्हणून लाजायचं काही काम नाही. जे खातो ते द्यायला काय हरकत आहे. म्हणजे गाडगं घेतलं त्या गाडग्यात ताक घातलं आणि ते ताक मधुमंगलाच्या हातात दिलं. तुम्ही याच्या आधी ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा पण ऐका. ते ऐकल्यानं जर श्यामसुंदरावर प्रेम करत असल्याचं काय हरकत आहे मला ऐकायला. हा मधुमंगल मोठा विलक्षण आहे. याचं फार विलक्षण प्रेम आहे महाराज. आमच्याकडे एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे वे मिलेंगे. पुस्तक आहे वे मिलेंगे. श्रीचक्र नावाचे महाराज आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे वे मिलेंगे. त्याच्यात बऱ्याच लोकांचं वर्णन आहे महाराज. लक्षपूर्वक आहे. त्याच्यात मधुमंगलाचं वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळाला सोडून निघून गेल्यानंतरची गोष्ट आहे. प्रत्येक जण त्यांनी वाट पाहत होतं. यानं सगळ्यांना आश्वासन दिलं तुम्ही परत येईल पण परत मात्र आला नाही. हा कधीच त्यांना भेटण्याकरता गेला नाही. भागवतात तरी तसं उदाहरण नाही महाराज. पण प्रत्येकाच्या मनात भाव होता वे मिलेंगे. सगळेजण त्यांनी विचार करायचे गेला अजून आला नाही जगण्यात काय अर्थ आहे. या मधुमंगलाला असं वाटायचं की माझ्या जगण्यात काही तात्पर्य नाही. पण यानं त्यांनी यमुनेच्या काठावर जाऊन आत्महत्या करण्याचा विचार करावा. लक्षपूर्वक आहे का. त्यांनी त्या यमुनेच्या पात्रात उडी टाकण्याकरिता जावं. उडी टाकण्याकरिता निघाले की परत पाय मागे घ्यावा. भिवून नाही. त्याच्या मनात विचार यावा की मी पाण्यात उडी टाकून त्यांनी स्वतःला संपवल्यानंतर जर आला हा मग प्रश्न मनात उद्भवायचा. म्हणून त्यांनी हा येणार आहे आस अंतकरणात होती वाट पाहत होता. विलक्षण अवस्था या गोकुळवासी लोकांची होती. कन्हैया त्यांनी निघून गेला खरा पण राधाराणीची अवस्था काय झाली तुम्हाला माहिती आहे. सगळ्या गोपिकांना तिच्या सखींना म्हणत होती मला उचला आणि समोर दिसणार ते काळं झाड आहे त्या झाडाला मला बांधून टाका. म्हणजे का बांधायचं सांग. तिने सांगितलं मला त्या काळ्याशी एकरूप व्हायचं होतं पण त्याच्याशी मला एकरूप होता आलं नाही. निदान हा रंग काळा आहे त्याच्या रंगाशी तरी एकरूप होईल. हा भाव तिच्या पोटातला भाव आहे. म्हणून विभोर त्यांनी भगवंताकरिता कासावीस होते. म्हणून अशी अवस्था गोकुळवासी लोकांची आहे. तोच मधुमंगल आहे. आणि आईला म्हणतोय काहीतरी दे. तिने त्यांनी गाडग्यात ताक दिलं आणि ताक घेऊन हा मधुमंगल त्यांनी अशा पद्धतीने कन्हैयाच्या समोर गेला. सगळेजण आपापल्या शुदऱ्या घेऊन आले जेवायला बसलेले आहेत आणि मग त्यांनी प्रत्येकानं आपली शुदरी घेऊन भगवंताला खाऊ घालायला सुरुवात केली. गुलाबजाम खाऊ घातला. देवानं खाल्ला. ज्यानं आणला होता त्यानं मुखाकडे पाहिलं देवाच्या. देवा चांगला नाही वाटला काय. त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले नाही. गोड नाही लागला का. बरं आहे म्हणलं बरं आहे. एकानं श्रीखंड खाऊ घातलं तरी चेहऱ्यावरचे भाव बदलले म्हणे तेव्हा गोड नाही लागलं काय. ठीक आहे म्हणला. मधुमंगल मनात विचार करायला लागला की हा गुलाबजामला बरं म्हणतोय हा श्रीखंडाला ठीक म्हणतोय माझ्या ताकाचं काय. हा ताकाला काय म्हणेल. हे ताक जर मी या सगळ्या लोकांच्या समोर याला देईल तर मग त्यांनी सगळे लोक मला हसतील. सगळे गोपाळ मला हसतील. नकोच द्यायला. देऊ का नको प्रश्नच होता. त्याच्या मनाने त्यांनी कसमस करून निर्णय दिला की नाही द्यायचं मी गरीब आहे. हे ताक देवाला द्यायचं नाही. असंच त्यांनी ताकाचं गाडगं घेतलं हळूच पाठीमागे लपवलं आणि लपून त्यांनी मला सगळ्या गोपाळांची नजर चोरत त्यांनी हा मधुमंगल दूर गेला आणि एका झाडाच्या मागे उभा राहिला. त्या ताकाकडे पाहत होता आणि पाहून त्यांनी रडत होता. देवा तुझ्याकरिता आणलं होतं रे. तुला देण्याकरिता आणलं होतं पण काय करू. तू त्यांनी राजाचा मुलगा आहेस. तुला लोकांनी पक्वान खायला आणले मी गरीब आहे. हे ताक तुला कसं देऊ. म्हणून त्यांनी ताक द्यावं असं वाटते ना. आतून त्यांनी एक आवाज येतो आहे की देव स्वीकारणार आहे आणि दुसरं मन त्यांनी म्हणतोय राजाचा मुलगा त्याला ताक कसं देऊ. म्हणून त्यांनी उद्विग्न स्थितीत आहे. पण बराच वेळ विचार केला मग निर्णय केला. म्हणलं हे द्यायचंच नाही. याचा पुरावाच नष्ट करून टाकायचा. काय करायचं. हे ताक त्यांनी स्वतःच पिऊन टाकायचं. म्हणून ताकाचं गाडगं स्वतःच्या तोंडाला लावलंय आणि ताक पिऊ लागला महाराज. इकडे भगवंताने सगळ्या गोपाळांकडे पाहिलं. सगळे दिसत आहेत. माझं मधुमंगल दिसत नाही. विचारलं अरे मधुमंगल कुठे आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. याचं सगळ्यांकडे लक्ष असतं महाराज. सगळेजण दिसत आहेत पण माझा मधुमंगल दिसत नाही. फार प्रेम करतोय भक्तांवर. गोपाळ म्हणजे इथंच होता आत्ता. शोधा म्हणे कुठे आहे. त्याला शोधू लागले आणि शोधत कन्हैया तिथे गेला जिथे मधुमंगल त्यांनी ताक पीत उभा राहिला होता. ते ताक प्यायला सुरुवात केली. शेवटचा घोट त्यांनी तोंडात होता. सगळं ताक पिऊन झालं होतं आणि तोंडामध्ये ताकाचा गुळणा धरला होता. देव पाहिला. सुग्रीवनच काय करावं. परत गाडग्यात टाकावं की पिऊन टाकावं अशी द्विधावस्था त्याच्या मनाची निर्माण झाली आणि तोंडामध्ये ताकाचा गुळणा धरला. आता काय करावं. देव उभा राहिला. दोघांची नजर झाली. शांत आहेत स्तब्ध आहेत एकमेकाकडे पाहत आहेत आणि पाहून त्यांनी महाराज विभोर झाला देव
आणि त्याला विचारायला मधुमंगला काय करतोस? असं गाडगं घेतलं आणि देवाला दाखवलं. ताक आणलं होतं. एकटाच पिणार आहेस? मला नाही देणार. असं म्हटल्यावर परत म्हणलं संपलं सगळं. मी पिऊन टाकलं. देव म्हणला सगळं नाही संपलं, तुझ्या तोंडात आहे ना, तोंडात ताकाचा गोड आहे ना, दे ना मधुमंगला. नाही देणार. अरे तोंडात कसं दे ना मधुमंगला. नाही देणार. यानं हात जोडले देवानं आणि हात जोडून व्याकुळ होऊन मधुमंगला म्हणू लागला, मधुमंगला मला फार भूक लागली रे, दे ना थोडस ताक मला. असं म्हणल्यावर मग मधुमंगल एक असावीत झाला, कसं द्यावं देवा? मग याने त्यांनी सांगितलं, मी आ करतो, माझ्या तोंडात तुझ्या तोंडातली ताकाची गुळणी टाक. असं म्हटलं की छोटासा कन्हैया मधुमंगलाच्या समोर त्यांनी जाऊन आ करून उभा राहिला. आणि या 5 वर्षाच्या छोट्याशा मधुमंगलानं स्वतःच्या तोंडात असणारी ताकाची गुळणी सगळ्या गोपाळांच्या समोर देवाच्या तोंडात त्यांनी टाकायला सुरुवात केली. देवाने डोळे बंद केले आणि डोळे बंद करून हा कन्हैया त्यांनी महाराज ताक पितोय. जसा ब्रह्मानंदाचं त्यांनी ब्रह्मरसाचं पारणं त्यांनी होत आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, जगाचा मालक आहे. आणि या मधुमंगलाचं उष्ट ताक त्यांनी पितोय. सगळे गोपाळ पाहत राहिले. मनात असा विचाराला, गुलाबजामला ठीक म्हणत होता, श्रीखंडाला बरं म्हणत होता, ताक एवढ्या आवडीनं पितोय, का पितोय? त्याचं कारण आहे महाराज, त्या गुलाबजाम मध्ये त्या श्रीखंडामध्ये प्रतिष्ठा दडलेली होती, प्रेम नव्हतं. आणि या मधुमंगलाच्या ताकामध्ये प्रेम होतं. हा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ प्रेमाला आपलासा त्यांनी होत असतो म्हणून ताक पिऊ लागला. केवढा त्यांचा छंद देवा, त्यांनी छंद भगवंताचा त्यांनी भगवंताला गोपाळांचा लागलेला आहे. पण खाय त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट सुद्धा त्यांनी खातोय. म्हणून सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. खेळून खेळून सर्वजण जमले होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? त्याला जर श्रद्धेनं तुम्ही काही द्याल तर तो सगळ्यांचा स्वीकारतो, हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. पण मधुमंगलाची कथा हेच सांगणारी आहे की भगवान त्यांनी आपलं सुद्धा दिलेलं घेईल आणि त्यांनी आपल्याला सुद्धा तेवढंच प्रेम प्राप्त करून देईल. म्हणून त्याच्या प्रेमाला आपण पात्र व्हावं असं जर वाटत असेल तर अशाच पद्धतीने त्याच्या लीलेत सहभागी व्हावं, त्याचं ध्यान करावं, त्याचं चिंतन करावं. तुमच्या समोर 2 वेळेला त्यांनी भगवंताचं ध्यान करण्याचा प्रयत्न केला. रोज उठून आम्ही करतो. तुम्हाला वाटेल आमच्या समोर करतो असं नाही, रोजच्या कीर्तनात हे करण्याचा प्रयत्न करतो. का तुमचं काय असेल मला माहित नाही, पण त्या निमित्तानं माझं तरी निश्चित भगवंताचं ध्यान होतं. त्याच्या चरणांपासून मुखारविंदापर्यंत मला त्याला रोज पाहता येतं. ही त्याची कृपाच आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंतानं सगळ्यांच्या सुधर एकत्र केल्या, त्याचा काला तयार केला आणि स्वतःच्या हाताने सगळ्या गोपाळांना त्यांनी कन्हैया काला भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात, हरी अभिभ्रदवेनों जठरपटयो शृंगवेत्रे जगक्षयं वामे पानो मश्रुण कवलं तत्फलानि गुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरधो आसे नर्मविस्वै स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भुक्पाल केली गोपाल कृष्ण भगवान. भगवंतानं काला केला, सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. म्हणून आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. म्हणून त्यांनी काला 3 प्रकारचा आपण उपक्रम करताना असा उपक्रम केला की दहीलाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीव ब्रह्मात्म ज्ञानाचा काला. पण भगवंताच्या हाताने काला प्राप्त होतोय. हा काला त्यांनी खऱ्या अर्थाने ब्रह्मानंद प्राप्त करून देणार आहे. निळा मणेक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद, सर्वांना ब्रह्मानंदाची दिव्य स्थिती प्राप्त झाली. गोपाळ संतुष्ट झाले. म्हणून त्या मुद्द्यावर आपण आलो आहोत. माझ्या घड्याळात बरोबर 12 वाजलेले आहेत, म्हणजे आपण आता थांबायला काही हरकत नाही. म्हणून यानंतर आता